होणारा विषय आहे, की या सगळ्यापासून सुरुवात होते, की सप्लायचा कॉन्सेप्ट काय आणि अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला प्रायमा फेसी असं वाटेल, की हा कॉन्सेप्ट फार सोपा आहे. पण जी-एस-टीमध्ये कॉन्सेप्ट ऑफ सप्लाय हा खूप महत्त्वाचा आहे, की टॅक्सेशनच्या इव्हेंट ठरण्यासाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी वेदर इट इज टॅक्सेबल और नॉट टॅक्सेबल, एक्सपोर्ट आहे, काय आहे. त्या दृष्टीने सप्लाय हा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे आणि आपल्याला व्याख्याते लाभलेले जे मावरे सर ज्यांनी खूप त्याच्यावर या विषयावर सेशन्स घेतलेली आहेत. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ऑल ओव्हर इंडिया ॲज वेल एज दुबई, कुवेत बरंच विपुल लेखन केलेलं आहे सरांनी. असे अनुभवी व्याख्याते आज आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ सप्लायवर व्याख्यान देणार आहेत. मी सरांना विनंती करतो की सर प्लीज स्टार्ट युअर सेशन. Yes, thank you, sir. Thanks a lot. Thanks for this wonderful opportunity. So, friends, we'll start our session. Just give me a minute. I will just start the PPT. I hope the PPT is visible now. Yes, sir. Perfect. I Perfect. visible. Good. Wonderful. Wonderful. So, friends, as sir mentioned, rightly mentioned, that today's topic, that is supply, is one of the most crucial or most important topic for all of us. आणि हा टॉपिक आपल्याला सगळ्यांना एवढा महत्त्वाचा काय आहे, म्हणजे व्हॉट इज द रिझन. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की जीएसटी जो लागतो, जो अप्लिकेबल होतो, इट इज अप्लिकेबल ऑन सप्लाय. बरोबर, म्हणजे टॅक्सेबल जो इव्हेंट आहे, जसं सेल टॅक्समध्ये किंवा वॅटमध्ये सेल ऑफ गुड्स हा टॅक्सेबल इव्हेंट होता. आणि जर एखादं ट्रान्झॅक्शन सेल ऑफ गुड्स क्वालिफाय झालं तरच त्यावर वॅट किंवा सेल टॅक्स अप्लिकेबल होत होता. जर समजा ते ट्रान्झॅक्शन सेल ऑफ गुड्स क्वालिफाय नाही झालं तर नॅचरली त्याच्यावर वॅट किंवा सेल टॅक्स अप्लिकेबल होत नव्हता. आणि त्यामुळेच आपण जर जुन्या म्हणजे कपल ऑफ डेकेड्सचे जर आपण जजमेंट बघितले तर बऱ्यापैकी केसेसमध्ये आपल्याला दिसून येईल की भरपूर साऱ्या गोष्टीवर डिबेट केला गेला की ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही सेल ऑफ गुड्स आहे का सेल ऑफ सर्व्हिस आहे. कारण की सेल ऑफ गुड्स म्हणाल तर त्यावर वॅट लागेल, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस म्हणाल तर त्यावर सर्व्हिस टॅक्स लागेल. म्हणजे टॅक्सेबल इव्हेंट जे पण कोणते असतात, बीट मॅन्युफॅक्चर, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, सेल, हे सगळे जे टॅक्सेबल इव्हेंट असतात त्यांच्यावर प्रत्येक इनडायरेक्ट टॅक्स लेजिस्लेशनमध्ये बऱ्यापैकी डिबेट किंवा डिस्कशन झालेलं असतं. तर हे जे डिबेट आहे हे डिस्कशन व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम यावर एक्सपेक्ट आहे. येतोय माझा आवाज क्लिअरली? हा सर, मध्ये ब्रेक होत होता मला वाटतं. अच्छा, आता येतोय आवाज बरोबर? हो, येतोय. आय होप. परफेक्ट परफेक्ट. तर त्यामध्ये हाच थँक्यू. आणि काय डिस्टर्बन्स किंवा काय आलं तर मला प्लीज फील फ्री टू मेन्शन. तर आपण म्हणत होतो की सप्लाय या विषयावर म्हणजे आधी सेल, मॅन्युफॅक्चर आणि प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस याबरोबर बऱ्यापैकी डिबेट झालेले आहेत. कारण की ते टॅक्सेबल इव्हेंट होते अर्लियर रेजिमचे. 1 जुलै 2017 ज्यावेळेस जीएसटी इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाला तर नॅचरली जीएसटी वॉज सेट टू बी अप्लिकेबल ऑन सप्लाय. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी आता ज्यावेळेस आपण बॅलन्स शीटचं रिव्ह्यू करणार आहे एखाद्या टॅक्स पेअरचं किंवा आपण ज्यावेळेस त्याचं ऑडिट करू, असेसमेंट करू, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम दिसतात. मे बी त्यांना काही ग्रांट भेटलेले असतात, कुठे त्यांना काही पैसे भेटलेले असतात फॉर ओपन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कधी त्यांना काही पैसे भेटले असतात, इन्कम भेटलेलं असेल जे त्यांनी नेट ऑफ केलेलं असेल एक्सपेंडिचर सोबत. तसे बऱ्यापैकी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम दिसतात किंवा सेल ऑफ फर्निचर असेल. या सर्व इन्कमवर जे ट्रान्झॅक्शन होणार आहेत, जे आपण बॅलन्स शीटला बघणार आहेत आणि वन बाय वन आपण हे एक्झाम्पल डिस्कस करणार आहे, या सर्व इन्कमवर हे जीएसटी अप्लिकेबल होईल का नाही हा एक बेसिक प्रश्न आहे. ऍडिशनली जर आपण बघितलं तर आपण इव्हन डे टू डे आपण जे लाईफमध्ये आपण आपल्या मुलांना पॉकेट मनी देतो तर तिथे सुद्धा आपण त्यांना कन्सिडरेशन देतोय, म्हणजे पैसे देतोय. आता तुम्ही म्हणाल की त्यांना आपण पैसे देतो आपल्याला देतात, तर नॅचरली मी म्हणेल की लॉंग टर्म मध्ये आपल्याला असं वाटतं की कधी कधी मुलांनी आपली काळजी घ्यावी म्हणून. बरोबर आहे. सो इज देअर अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन, म्हणजे आपण आज मुलांवर खर्च करतो, आपल्या स्वतःच्या पैसे देतो त्यांना, तर त्याला खरंच सप्लाय म्हणायची वेळ येईल का? नॅचरली आपण सगळेजण नक्कीच 20 किंवा 40 लाख पर एनम देत नाही, त्यामुळे टॅक्स रजिस्ट्रेशनची आपल्या मुलांवर गरज पडणार नाही जीएसटीची. पण मे बी आता अंबानीच्या केसमध्ये आपल्याला माहित नाही त्यांचा पॉकेट मनी किती असेल, करेक्ट? तर अशा केसमध्ये सुद्धा जीएसटी अप्लिकेबल होऊ शकतो का? डिवोर्स ॲलिमनी आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्यावेळेस आपण बघतो की मूवी स्टार्स किंवा जे मोठे मोठे
टीव्ही स्टार्स असतात, ऍक्टर ऍक्ट्रेसेस, स्पोर्ट्स पर्सन असतात, त्यांचा ज्यावेळेस डिवोर्स होतो तर प्रॅक्टिकली हंड्रेड्स ऑफ करोड्स रुपीज दिले जातात. तर मग इव्हन तिथे सुद्धा कन्सिडरेशन किंवा मनी ट्रान्सफर होते, तर मग तिथे सुद्धा सप्लाय होईल का, तिथे सुद्धा आपण म्हणू शकतो का की जीएसटी ऍप्लिकेबल होईल. तर अशा प्रकारचे बऱ्यापैकी वेगवेगळे इश्यूज किंवा पॉइंट्स आपल्या पुढे आता येत्या काही दिवसांमध्ये येणार आहेत आणि आपल्याला ॲज ऑफिसर डिसाईड करावं लागणार आहे की यावर जीएसटी पे करायचा का नाही आहे टॅक्स पेअरना. जीएसटीचे बेसिक ट्रेनिंग अटेंड केलेले आहे, तर त्यामुळे आज आपण जे ट्रेनिंग आज डिस्कस करणार आहेत, आपण जे घेणार आहेत त्यामध्ये मॅक्झिमम फोकस आपला प्रॅक्टिकल इश्यूजवर असणार आहे. आपण 1 बाय 1 केस स्टडीज घेणार आहेत. मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की तुमचे व्ह्यू द्या की टॅक्सेबल आहे का नाही आहे, अँड देन विल ट्राय टू go to the next case study. So that is the objective of today, that is we should participate in the discussion. But before we start the discussion, let me share with you some background. जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो की जीएसटी येण्याच्या आधी जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट जो आहे तो सप्लाय आला, पण जीएसटी मध्ये टॅक्सेबल इव्हेंट येण्याच्या आधी इव्हन एक्साईज मध्ये जो टॅक्सेबल इव्हेंट होता तो मॅन्युफॅक्चर होता, सर्व्हिस टॅक्स मध्ये प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस होता, वॅट मध्ये सेल ऑफ गुड्स होता. आणि ज्यावेळेस हे जे वेगवेगळे टॅक्सेबल इव्हेंट होते हे ज्या वेळेस कोर्टाच्या पुढे गेले तर कोर्टाने अनालिसिस करून सांगितलं की बाबा ही जी ऍक्टिव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, ही ऍक्टिव्हिटी सेल ऑफ गुड्स आपण म्हणू शकत नाही, किंवा जे सप्लाय ऑफ फूड आहे या ऍक्टिव्हिटीला आपण सेल ऑफ फूड म्हणू शकत नाही, कारण की आपण रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस जेवण करतो, ज्यावेळेस सँडविच खातो, तर बेसिकली देयर इज अ प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस. पण हे जे सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट होते जसे आयटीसीचं, गॅनर डंकर्लेचं, त्यानंतर गव्हर्नमेंटनी लॉ अमेंड केला. आपल्या सर्वांना माहिती आहे 1983 मध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं आणि डीम्ड सेल नावाचा कन्सेप्ट कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 366(29)A मध्ये आपण इंट्रोड्यूस केला. तर जसा सेल मध्ये आपण डीम्ड सेल नावाचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला, सिमिलरली इव्हन एक्साईज मध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चर जो वर्ड होता, जो टॅक्सेबल इव्हेंट होता, तर त्यामध्ये बऱ्यापैकी डिबेट अँड डिस्कशन होऊ लागलं की काही ऍक्टिव्हिटीज ह्या खरंच मॅन्युफॅक्चर म्हणून क्वालिफाय होताल का. फॉर एक्झाम्पल आपल्याला कल्पना असेल टी सिरीज कंपनी किंवा जे टिप्स कंपनी होत्या जे कॅसेट बनवत होत्या, तर त्या काय करायच्या, ब्लँक कॅसेट घ्यायच्या आणि त्याच्यावर गाणं रेकॉर्ड करत होत्या. मग जे गाण्याचं रेकॉर्डिंग होतंय तर तिथं आपण म्हणू शकतो का यू आर मॅन्युफॅक्चरिंग अ कॅसेट. ज्यावेळेस की जी ब्लँक कॅसेट आहे ती रेडी आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही गाणं रेकॉर्ड करताय, मग विल इट अमाऊंट टू मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स. अशी प्रश्न ज्यावेळेस सुप्रीम कोर्टापुढे गेले. किंवा रिफायनिंग ऑफ ऑइल, आपल्याला कल्पना असेल 1990s मध्ये धारा ऑइल हे जे होतं रिफाईन ऑइल मार्केटमध्ये येत होतं. ज्यावेळेस रिफाईंड ऑइल मार्केटमध्ये आलं तर परत हा प्रश्न आला की जे ऑइल आहे आपण रॉ ऑइल परचेस करतो, त्याच्यातून फक्त कचरा वगैरे आपण क्लीन करतो, काढतो आणि आपण फिल्टर्ड ऑइल किंवा रिफाईंड ऑइल मार्केटमध्ये विकतो. तर डिपार्टमेंटने, एक्साईज डिपार्टमेंटने म्हणाले की बाबा ही जी रिफायनिंगची प्रोसेस आहे इट इज अमाउंटिंग टू मॅन्युफॅक्चर. तर टॅक्सपेअर म्हणाला की नो, आय एम जस्ट टेकिंग ऑइल, क्लिनिंग इट अँड सेलिंग ऑइल, सो देर इज नो मॅन्युफॅक्चर. कारण की मॅन्युफॅक्चर मध्ये काय असतं की तुम्ही काहीतरी रॉ मटेरियल घेता आणि एक नवीन प्रकारचं फिनिश प्रोडक्ट विकता. तर तो म्हणे मी परचेस करतो ऑइल आणि विकत पण सेल करत आहे ऑइलच, तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर कुठं आला. तर अशा प्रकारचे ज्यावेळेस डिस्प्यूट येत होते डिपार्टमेंटच्या समोर आणि सुप्रीम कोर्ट म्हणत होते की या ऍक्टिव्हिटी या मॅन्युफॅक्चर नाही आहेत, तर सिमिलर टू सेल टॅक्स डिपार्टमेंट 1986 मध्ये एक्साईज मध्ये सेंट्रल जीएसटी म्हणजे जे आता सेंट्रल जीएसटी डिपार्टमेंट आहे, सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंट, त्यांनी डीम्ड मॅन्युफॅक्चर नावाचा कन्सेप्ट आणला. नंतर 2003-4 मध्ये त्यांनी आणखी त्याला ऍडिशनली काही लेअर आणले. फॉर एक्झाम्पल इव्हन पॅकिंग रिपॅकिंग ऑफ फूड्स, पॅकिंग रिपॅकिंग ऑफ गुड्स याला सुद्धा त्यांनी डीमॅन्युफॅक्चर मध्ये टाकलं. कारण की बऱ्यापैकी ज्या गुटखा बनवणाऱ्या कंपन्या होत्या, पान मसाला बनवणाऱ्या कंपन्या होत्या, त्या काय करायच्या, होलसेलमध्ये ते गुटखा किंवा पान मसाला परचेस करायच्या आणि पॅकेटमध्ये विकत होत्या. आणि त्याचं कंटेन्शन होतं की आम्ही काही नवीन बिझनेस नाही करत, आम्ही फक्त पॅकिंग अँड रिपॅकिंग करतोय. काही कंपन्यांचा केमिकलचा बिझनेस होता, ते केमिकल परचेस करायचे. फॉर एक्झाम्पल साबण वगैरे जे असतं सोप, तर ते सोप परचेस करायचे, त्याच्यात पाणी टाकायचे फक्त आणि पाणी टाकून त्याला डायल्यूट करायचे होते. म्हणजे 1 लिटरचं 10 लिटर करायचं आणि 1-1 लिटरचे बॉक्स विकायचे. तर तिथे सुद्धा प्रश्न आला की डायल्युशन म्हणजे मॅन्युफॅक्चर होईल का. तर ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला मॅन्युफॅक्चरिंग आहे असं ट्रीट करण्यासाठी गव्हर्नमेंटनं 2003-4 ला डीम्ड मॅन्युफॅक्चर नावाचा कन्सेप्ट एक आणखी इंट्रोड्यूस केला, ज्याच्यात पॅकिंग रिपॅकिंग सुद्धा त्यांनी टाकून दिलं. त्याच्यानंतर सिमिलरली सर्व्हिस टॅक्समध्ये सुद्धा हा डिबेट झाला की काही ऍक्टिव्हिटी सर्व्हिसेस आहेत का नाही. फॉर एक्झाम्पल रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी, म्हणजे किरायाना आपण ज्यावेळेस कमर्शियल दुकान देतो ते खरंच रेंटिंग जे आहे ऍक्टिव्हिटी
की खरंच हे होईल का, लायबल टू टॅक्स होईल का, हा प्रश्न आला, लायबल टू सर्व्हिस टॅक्स. तर गव्हर्नमेंटनं 2012ला डिक्लेअर्ड सर्व्हिस किंवा डीम्ड सर्व्हिस नावाचा कन्सेप्ट आणला. म्हणजे या सगळ्या केसमधून आपल्या लक्षात आलेलं असेल की टॅक्सेबल इव्हेंटवर बऱ्यापैकी डिबेट आणि डिस्कशन झालेलं आहे, आणि ज्याही वेळेस सुप्रीम कोर्टाने काही अपोजिट डिसिजन दिलेला आहे टॅक्स डिपार्टमेंटच्या, त्या वेळेस डिपार्टमेंटनं किंवा गव्हर्नमेंटनं लॉ अमेंड करून त्या ऍक्टिव्हिटीला थोडं ब्रॉड केलेलं आहे. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आता आपण 2017च्या वेळेस जीएसटी बद्दल डिस्कस करत होतो, तर नॅचरली प्रश्न आला की आपण आता जीएसटी ज्यावेळेस आणतोय तर सेल ऍक्टिव्हिटीला आपण टॅक्स करायचं, मॅन्युफॅक्चरला करायचं का सर्व्हिसला करायचंय. तर गव्हर्नमेंटचं डिस्कशन असं झालं त्यावेळेस की बाबा आपल्याला एंटायर सप्लाय चेनवर टॅक्स पाहिजे, आणि म्हणून त्यांनी जो वर्ड सप्लाय आहे तो जीएसटी मध्ये यूज केला. कारण की एंटायर सप्लाय जे पण आहे, म्हणजे रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरर पासून तर फिनिश गुड्स कन्झ्युमर पर्यंत पोहोचतात त्यापर्यंत, किंवा एखादी सर्व्हिस आपण सप्लाय करतो ॲज अ कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आम्ही आमच्या क्लायंटला सर्व्हिस देतो, ती पण सप्लाय ऑफ सर्व्हिस. म्हणजे व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी यू आर डुईंग, वेदर यू आर अ मॅन्युफॅक्चरर, वेदर यू आर अ ट्रेडर, वेदर यू आर इम्पोर्टर, सो व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी यू आर डुईंग, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी, जर तुमची ऍक्टिव्हिटी सप्लाय म्हणून जर क्वालिफाय झाली तर नॅचरली तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीवर जीएसटी द्यावा लागेल असं ठरलं. आणि त्यानुसार आपण गव्हर्नमेंटनं कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं, आपल्या सर्वांना कल्पना आहे, आणि त्यामध्ये आर्टिकल 366(12)A मध्ये जीएसटीचं डेफिनेशन दिलं. जीएसटीचं जर डेफिनेशन आपण बघितलं तर इट्स अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन. इट सेज इट मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आपण स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की टॅक्स इज अप्लिकेबल ऑन सप्लाय. जीएसटी म्हणजे इट्स अ टॅक्स विच इज अप्लिकेबल ऑन सप्लाय. त्यामुळे आपल्याला नॅचरली आता सप्लाय या अर्थाचा, या शब्दाचा अर्थ काय हे समजून घेणं खूप जरुरी आहे. जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की सप्लाय हा फार इम्पॉर्टंट वर्ड आहे. आणि का, तर त्याचं रिझन हे आहे की सप्लायला एक नेचर असतं. म्हणजे इट कॅन बी अ इंट्रास्टेट सप्लाय ऑर इट कॅन बी अ इंटरस्टेट सप्लाय. म्हणजे इट कॅन बी इंट्रास्टेट ऑर इंटरस्टेट सप्लाय. देर इज अ व्हॅल्यू टू दॅट सप्लाय. म्हणजे आपण कोणत्या व्हॅल्यूवर टॅक्स पे करायचा आहे, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय नावाचा कन्सेप्ट आहे सेक्शन 15 मध्ये. देर इज अ टाइम ऑफ सप्लाय. आपण कधी टॅक्स पे करायला पाहिजे गव्हर्नमेंटला ते लिहिलेलं आहे सेक्शन 12 आणि 13 मध्ये आणि सेक्शन 14 मध्ये. अँड देन देर इज अ प्लेस ऑफ सप्लाय, की सप्लायचं प्लेस काय, कुठे सप्लाय होतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला आयजीएसटी ऍक्टचं आपल्याला कल्पना असेल सेक्शन 10, 11, 12, 13, 14 बघावे लागतात. म्हणजे सप्लायला वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन आहेत. नेचर ऑफ सप्लाय, इंट्रास्टेट किंवा इंटरस्टेट, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, टाइम ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय. त्यामुळे हे वेगवेगळे डायमेन्शन असल्यामुळे आपल्याला सप्लाय हा अर्थ काय आहे, या वर्डचा मिनिंग काय आहे ते समजून घेणं खूप जरुरी आहे. तर आपण आता जसं म्हणालो होतो की सप्लाय जे अर्थ आपल्याला समजून घ्यायचा, तर आपण आता वन बाय वन एक्झाम्पलच्या थ्रू अंडरस्टँड करू की सप्लायचा मिनिंग काय आहे. तर आपल्या समोर सगळ्यांसमोर सेक्शन 7 ज्यामध्ये सप्लायचं डेफिनेशन दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं, जे मिनिंग दिलेलं आहे ते तुमच्या पुढे रिप्रोड्यूस केलेलं आहे. एक दोन ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत सेक्शन 7च्या बद्दल मी ते तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. पहिला इम्पॉर्टंट आस्पेक्ट 1 की टिपिकली सगळे डेफिनेशन गव्हर्नमेंटनं सेक्शन 2 मध्ये टाकलेले आहे. म्हणजे जवळपास 121 वेगवेगळे प्रकारचे 120च्या आसपास डेफिनेशन्स आहेत जीएसटी लॉ मध्ये. तर ते सगळे सेक्शन 2 मध्ये टाकलेले आहेत. सेक्शन 2 इज डेफिनेशन सेक्शन. पण वेन इट कम्स टू सप्लाय, गव्हर्नमेंटनं सप्लायचं जे मिनिंग आहे ते सेक्शन 2 मध्ये नाही टाकलेलं. त्यांनी त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सेक्शन क्रिएट केलेलं आहे, सेक्शन 7. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट जर आपण इम्पॉर्टंट गोष्ट बघितली की ते सेक्शन 7 ज्यावेळेस आपण चालू करतो रिडिंग करायला, त्याचं जे हेडिंग बघितलं आपण, इट इज नॉट डेफिनेशन ऑफ सप्लाय, इट इज स्कोप ऑफ सप्लाय. म्हणजे सप्लायला एक नॅचरल स्कोप आहे. जर ऍक्टिव्हिटी त्या स्कोप मध्ये असेल, सप्लायच्या स्कोप मध्ये, तरच जीएसटी ऍप्लिकेबल असेल. जर ती त्या स्कोपच्या बाहेर असेल तर जीएसटी ऍप्लिकेबल होणार नाही. बरोबर. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट थिंग, जर आपण सेक्शन 7 ची सुरुवात बघितली तर ते काय म्हणते, फॉर द पर्पजेस ऑफ धिस ऍक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स. म्हणजे सप्लायचं जे मिनिंग दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं इन्क्लुझिव्ह पद्धतीने दिलेले आहे. त्याला मीन्स म्हणजे एक्झॉस्टिव्ह पद्धतीने नाही दिलेलं. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सर्वांना विचारलं की ह्युमन बिईंग काय असतं, माणूस काय असतो, तर आपण काय म्हणाल की बाबा असा प्राणी ज्याला 2 हात आहेत, 2 पाय आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डेफिनेशन देताल त्याचं माणसाचं. बरोबर. पण सप्लायचं तसं गव्हर्नमेंटने डेफिनेशन दिलंय काय, सप्लाय म्हणजे काय,
तर गव्हर्नमेंटने हे नाही सांगितलं की सप्लाय कसा दिसतो, त्यांनी सांगितलं की सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, म्हणजे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे सप्लाय असतात, फॉर एक्झाम्पल सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लीज, रेंटल, लायसन्स अँड डिस्पोजल, ह्या 8 प्रकारच्या सप्लाय सारखी आणखी कोणता नवा प्रकारचा सप्लाय असेल तर तो सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होईल, म्हणजे ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय सच ॲज. तर गव्हर्नमेंटने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे जे सप्लाय आहेत ते इन्क्लुडेड आहेत डेफिनेशन मध्ये सप्लायच्या. दॅट इज वन. सेकंड इम्पॉर्टंट थिंग गव्हर्नमेंटने सांगितलंय की सप्लाय शुड बी फॉर अ कन्सिडरेशन, म्हणजे इफ देर इज नो कन्सिडरेशन देर इज नो जीएसटी पेएबल, म्हणजे सप्लाय कन्सिडरेशन साठीच झाला पाहिजे. जर एखाद्याने फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन फ्रीमध्ये लेक्चर घेतलं मुलांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी, बरोबर आहे, मी काही अमाऊंट चार्ज नाही केले, तर त्यावर जीएसटी लागेल का? आन्सर इज नो, कारण की सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन वरच जीएसटी अप्लिकेबल आहे. आणि तिसरा इम्पॉर्टंट थिंग इज द सप्लाय शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, म्हणजे जो कोणी पर्सन सप्लाय करताय त्यांनी ही जी ऍक्टिव्हिटी सप्लायची केलेली पाहिजे, इट शुड बी डन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे आपण म्हणू शकतो सप्लाय हे ज्यावेळेस आपण डेफिनेशन किंवा मिनिंग वाचतो तर त्यामध्ये 3 इम्पॉर्टंट पार्ट येतात. एक, देअर शुड बी अ सप्लाय, इट शुड बी फॉर अ कन्सिडरेशन, आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग, इट शुड बी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ह्या 3 ऍक्टिव्हिटी जर फुलफिल झाल्या तरच त्या ट्रान्झॅक्शनला सप्लाय म्हणलं जातं, आणि जर ते ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय झालं तर त्यावर जीएसटी अप्लिकेबल होतो. तर आता आपण सर्वांनी बॅकग्राऊंड तर पूर्ण सेक्शन 7 समजून घेतलंय. तर आता मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, आणि तो पहिला प्रश्न म्हणजे जे लीज अक्रुवल्स असतात, लीज अक्रुवल्स, बरोबर आहे. लीज अक्रुवल म्हणजे काय? जर समजा एखादी कंपनी आहे, त्यांनी एखादी प्रॉपर्टी किरायाने दिलेली आहे, लीजवर दिलेली आहे, बरोबर आहे, त्यांनी प्रॉपर्टी लीजवर दिलेली आहे, आणि लीजची अमाऊंट किती आहे? लीजची अमाऊंट आहे समजा पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 20,000, तिसऱ्या वर्षी 30,000. तसं त्यांनी 1, 2, 3 10,000, 20,000, 30,000, तर प्रत्येक वर्षी रेंट वाढत जाणार. पहिल्या वर्षी 10,000 असणार पर मंथ, 12 महिने 10,000, त्याच्यानंतर सेकंड इयरला 20,000 पर मंथ, तर पूर्ण पुढचं सेकंड इयरला 20,000, आणि तिसऱ्या वर्षी 30,000 पर मंथ, बरोबर. तर 10 + 20 + 30, तर इफेक्टिव्हली जे टोटल जो तिसऱ्या वर्षी जो रेंट असणार तो 30,000 पर मंथ आहे. तर भरपूर कंपन्या ज्यावेळेस अकाउंटिंग करतात त्यांचं स्वतःचं, तर पहिल्या वर्षी ते 10,000 रुपये इन्कम दाखवतात, दुसऱ्या वर्षी 20, आणि तिसऱ्या वर्षी 30,000 रुपये. पण काही काही कंपन्यांमध्ये मेथडॉलॉजी अशी असते की बाबा आमचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कंपनीसोबत, बरोबर आहे, तर आम्ही काय करणार, त्या 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टला ना डिवाइड करणार. कसं डिवाइड करणार? 10,000 पहिल्या वर्षीचे, दुसऱ्या वर्षीचे 20,000, तिसऱ्या वर्षीचे 30,000, म्हणजे टोटल किती? 60,000 रुपये पर मंथ. 3 महिन्याचे 60,000 झाले, बरोबर आहे. डिवायडेड बाय 3, म्हणजे पर मंथ आपण 20,000 रुपये इन्कम, असं ते अकाउंटिंग मध्ये दाखवतात. पण टॅक्स इनवॉइस जे आहे, कस्टमरवर जे रेज करायचे इनवॉइस, ते कितीचं रेज करतात? फक्त 10,000 रुपयाचं. तर त्याला लीज अक्रुअल म्हणतात. 10,000 रुपये इन्कम आणि 10,000 लीज अक्रूड. तर मला तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की हे जे 10,000 रुपये मी इनवॉइस रेज करतो त्यावर जीएसटी लागेल का? मी जे अकाउंटिंग पर्पज साठी जे 20,000 रुपये दाखवतोय त्यावर जीएसटी लागेल? तर आपल्या सर्वांना आय होप प्रश्न कळालेला आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. मी आणखी त्याला सिम्प्लिफाय जर करायचं तर मी म्हणतो की पहिल्या महिन्यात 10,000 रेंट आहे, दुसऱ्या महिन्यात 20,000 रेंट आहे, तिसऱ्या महिन्यात 30,000 रेंट आहे. 3 महिने झाला रेंट, बरोबर आहे. तिघांचं जर तुम्ही टोटल केलं तर 60,000 रुपये रेंट होतो. कंपनी काही काही वेळेस अकाउंटिंग पर्पज साठी त्याला अवरेज आउट करते आणि अकाउंटिंग मध्ये दाखवते 20,000 पर मंथ आमचं रेंटल इन्कम आहे. ज्यावेळेस की ऍक्च्युअली कस्टमरवर ज्यावेळेस इनवॉइस रेज केलं जातं तर इनवॉइस फक्त 10,000 रुपयाचं रेज केलं जातं पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात 20,000चं केलं जातं, आणि तिसऱ्या महिन्यात 30,000चं. म्हणजे जीएसटी 60,000वर पे होतो. 10,000 पहिल्या महिन्यात, 20,000 दुसऱ्या महिन्यात पे झाला, आणि 30,000 तिसऱ्या महिन्यात. पण प्रश्न असा आहे की पहिल्या महिन्यात मग तुम्ही असं म्हणणार का, जर कंपनी अकाउंटिंग पर्पजसाठी 20,000 इन्कम दाखवत असेल तर तुम्ही 10,000वर ऍडिशनल जीएसटी मागणार का ऍज ऑफिसर? काय वाटतं आपल्याला? अँड फील टू गिव्ह आन्सर. तसं काही नाही की कोणतं चुकीचं आन्सर आहे किंवा काय, आपण डिस्कस करतोय, डिबेट करतोय. सर्वांना सेक्शन तर दिसत आहे, बरोबर आहे? आपल्या सर्वांना सेक्शन दिसत असेल.
सेक्शन 7 आपल्याला काय वाटतं? मला वाटतं काही चॅट बॉक्स मध्ये कोणाचा आन्सर आला का बघतो मी. दत्तात्रय साहेब म्हणतात नो, 10,000वरच टॅक्स पे होईल. ठीक आहे. आणखी एनीबडी एल्स? आणखी कोणाचा आन्सर आहे? मला पण तेच वाटतं 10,000वरच होईल. अच्छा, मॅडम सुद्धा म्हणतात 10,000वरच होईल. स्मिता मॅडम. आणखी विजयजी पण म्हणतात 10,000च होईल. ठीक आहे. पण 10,000वर का? 20वर का नाही? कारण की तुम्हाला ऍक्ट बघायचा आहे, सेक्शन 7 बघायचं, मग मला सांगायचं सेक्शन 7 वाचून सांगा मला की 10,000वर का, म्हणजे 20,000वर का नाही? अकाउंटिंग मध्ये ते 20,000 दाखवत आहेत. इनवॉइस 10च रेट करतायत पहिल्या महिन्यात, पण अकाउंटिंग मध्ये 20,000 दाखवतात, कारण की त्याला इक्वलाइज रेंट म्हणतात. ते इक्वलाइज रेंट. तर नरेंद्र सरजी पण म्हणतात की 10,000वरच येईल. तर जवळपास सर्वांचं उत्तर 10,000 आहे आणि ऍज अ प्रोफेशनल आमचं सुद्धा उत्तर 10,000 रुपये आहे. त्याचं रिझन काय? भरपूरदा आपण एक महत्वाचा पॉइंट मिस करतो. जीएसटी ऍक्ट मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे फॉर द पर्पजेस ऑफ धिस ऍक्ट. म्हणजे जे सप्लायचं जे मिनिंग आहे, बरोबर आहे, सप्लायचा जो अर्थ आहे तो जीएसटी ऍक्ट साठी काय आहे अर्थ, तो क्लिअरली गव्हर्नमेंटने दिलेला आहे. बरोबर आहे. त्यांनी क्लिअरली दिलेला आहे स्कोप ऑफ सप्लाय मध्ये फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट. जीएसटी ऍक्ट साठी सप्लायचा अर्थ काय त्यांनी सांगितलेला आहे, सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. जर त्या महिन्यात माझं 10,000 रुपये कन्सिडरेशन असेल, टॅक्स इनवॉइस मी 10,000चं जर रेट केलेला असेल, तर माझा रेंट त्या महिन्याचा 10,000 आहे. 10,000वर जीएसटी येईल. जी मी अकाउंटिंग पर्पज साठी, त्याला इक्वलाइज रेंट म्हणतात किंवा लीज अक्रुअल म्हणतात. अकाउंटिंग पर्पज साठी जरी मी 20,000 रुपये दाखवले तर अकाउंटिंग एंट्री वेगळी, अकाउंटिंग एंट्रीचा जीएसटी वर इम्पॅक्ट येणार नाही. जीएसटी ऍक्ट साठी आपल्याला जे इन्कम बघायचं त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 7च बघावं लागेल. आणि जे सेक्शन 7 मध्ये जीएसटी ऍक्ट पर्पज साठी जे डेफिनेशन दिलेलं आहे ते बघायचंय मला. जे अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये जे डेफिनेशन असतं किंवा अकाउंटिंग पर्पज साठी जे डेफिनेशन असतं त्याचा माझ्याशी काहीही रिलेव्हन्स नसतो जीएसटी मध्ये. बरोबर आहे. तर त्यामुळे फॉर द पर्पज ऑफ धिस ऍक्ट हे वर्ड फार इम्पॉर्टंट होऊन जातात. आय होप द पॉइंट इज अप्रोप्रिएटली रिझॉल्व. बरोबर आहे सर्वजण? अग्री? येस किशोरजी बरोबर आहे. 10,000वरच रेंट लागेल. परफेक्ट. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन आता हे बघू. परफेक्ट. लेट्स प्रोसीड. अवॉर्ड. भरपूरदा आपल्याला कल्पना असेल की एखादा मोठा ऍक्टर ऍक्ट्रेस असतो, त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड भेटतो. म्हणजे एखादा जसं की अमिताभ बच्चन जी आहेत, त्यांना समजा 1 करोड रुपयाचा फिल्मफेअर अवॉर्ड भेटला. बरोबर. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 1 करोड रुपयाचा. तर त्यांच्या इन्कम मध्ये त्यांना त्यावर्षी 1 करोड रुपये भेटलेले आहेत फिल्मफेअर कडून. तर प्रश्न असा आहे की त्या 1 करोडवर जीएसटी अप्लिकेबल होईल का? देयर इज अ कन्सिडरेशन विच इज रिसीव्ड बाय मिस्टर अमिताभ बच्चन. बरोबर आहे. मिस्टर अमिताभ बच्चन जीचं काम ऍक्टिंग करणं आहे. सो कॅन वी से इट इज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. आणि तिसरी गोष्ट, इज देअर एनी सप्लाय. ज्यावेळेस त्यांना 1 करोड भेटले तर त्यांनी काही सप्लाय केलाय का? तर तुम्हाला काय वाटतं, ते 1 करोडवर जीएसटी पे करायला पाहिजे का मिस्टर अमिताभ बच्चननी? तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय. What do you think? Is it payable, not payable? Yes or no? Not payable. स्मिता मॅडम म्हणतात नॉट पेएबल. ते स्मिता मॅडमची फेवरेट ऍक्टर आहेत ते. एनी अदर आन्सर? नॉट पेएबल. नॉट पेएबल. तर जवळपास मला वाटते सर्वांचंच, किशोरजींचं सुद्धा नोट्स आहे आन्सर. इट इज अ अवॉर्ड. तर सप्लाय म्हणजे का पण जीएसटी एकदम बरोबर आहे. परफेक्ट. नॉट पेएबल. दत्ताजींचे पण नो सप्लाय. तर बेसिकली ज्यावेळेस एखादा आपण अवॉर्ड, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देतो, तिथे कन्सिडरेशन भेटतंय. मिस्टर अमिताभ बच्चनजींना 1 करोड रुपये पैसे भेटत आहेत. ही इज रिसिव्हिंग दॅट मनी इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. कारण की त्यांचा बिझनेसच ऍक्टिंग करणं आहे मूव्हीज मध्ये आणि त्याच्याबद्दलच रेकॉग्निशन म्हणून त्यांना पैसे भेटलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 1 करोडच्या बदल्यामध्ये त्यांनी काही काम करायचंय का? तर आन्सर आहे नाही. इज नॉट सपोज टू डू एनिथिंग अगेन्स्ट दॅट 1 करोड रुपीज विच इज रिसिव्हिंग. तर त्यामुळे त्या अमाऊंटवर जे 1 करोड रुपये भेटलेले आहेत त्यावर जीएसटी अप्लिकेबल होणार नाही. तर ऑलमोस्ट सर्वांचा आन्सर परफेक्ट आहे. एकदम बरोबर आहे. नेक्स्ट आपण पॉईंट बघू. आपल्याला कल्पना असेल की वेगवेगळे रेसेस असतात, हॉर्स रेसेस असतात. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा
हॉर्स रेसेस होतात, बरोबर आहे. पुण्यामध्ये होतात, महालक्ष्मी रेस कोर्सवर मुंबईला होतात, बँगलोरमध्ये होतात. तर ह्या ज्या रेस कोर्समध्ये ज्यावेळेस एखादा हॉर्स जॉकी पार्टिसिपेट करतो, बरोबर आहे, तर त्यांची फी असते 5-10 हजार रुपये, 5-10 हजार रुपये ते देतात, पार्टिसिपेट करतात. आणि जर समजा जर तो जॉकी जिंकला तर त्याला अगेन 1 करोड रुपीजचं अवॉर्ड भेटतं, करेक्ट. तर या केसमध्ये हे जे 1 करोड रुपीजचं अवॉर्ड भेटलेलं आहे त्या हॉर्स जॉकीला, तर त्या अमाऊंटवर टॅक्स लागेल का? इज देअर अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन? आणि हॉर्स जॉकीचा तर नक्कीच हा बिझनेस आहे. ही इज पार्टिसिपेटिंग इन व्हेरियस रेसेस. ते वेगवेगळ्या रेसमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना पैसे भेटतात, जिंकले तर. तर त्यांना जे अवॉर्ड भेटला त्यावर जीएसटी लागेल का? जसं नंबर 1 ला 1 करोड भेटले, जो रेसमध्ये नंबर 2 आला त्याला 50 लाख भेटले, नंबर 3 आला त्याला 10 लाख भेटले, तर त्यावर जीएसटी लागेल का? तर या इश्यूवर, बरोबर आहे, या इश्यूवर एक ॲडव्हान्स रुलिंग सुद्धा आहे. परफेक्ट, एकदम बरोबर आहे. विजय शिर्के, हा, आणि आपल्या पुण्यातलीच केस आहे ही सर. ही जी केस आहे मिस्टर विजय शिर्केंची, ही शिर्के कन्स्ट्रक्शन जे आहेत आपले, तर त्यामुळे ही पुण्यातलीच केस आहे. त्याची ॲडव्हान्स रुलिंग झाली आणि त्याची ॲपेलेट ॲडव्हान्स रुलिंग सुद्धा म्हणजे AAAR सुद्धा आलेला आहे. तर त्या AAAR मध्ये सुद्धा ज्यावेळेस हा प्रश्न रेज केला गेला की या ऍक्टिव्हिटीवर टॅक्स लागेल का नाही, तुम्हाला सर्वांना सरप्राईज होईल की टॅक्सपेअर म्हणला होता की या ऍक्टिव्हिटीवर जीएसटी अप्लिकेबल आहे. म्हणजे मला जे अवॉर्ड भेटलेलं आहे अमाऊंट अवॉर्डचं, तर त्या अवॉर्डवर ही वॉज रेडी टू पे टॅक्स. ही वॉन्टेड टू से दॅट दिस इज अ ऍक्टिव्हिटी विच इज सब्जेक्टेड टू जीएसटी. तर तो असं का म्हणत असेल की बाबा मला अवॉर्डवर जीएसटी भरायचा? कारण की आपल्या सर्वांचं आन्सर आलं की नाही म्हणून काही जणांचं. तर त्याला का वाटत असेल की जीएसटी भरायला पाहिजे? त्याने ऍडव्हान्स रुलिंग मध्ये काय गेला की मला जीएसटी भरायचं म्हणून? कॅन एनीबडी शेअर द आन्सर? तो ॲज अ टॅक्सपेअर मिस्टर शिर्के त्यांचं म्हणणं होतं की ही ऍक्टिव्हिटी जी आहे ही ऍक्टिव्हिटी टॅक्सेबल आहे. मला जे अवॉर्ड मनी जे भेटतात आमच्या हॉर्स रेसेस वगैरे केल्यानंतर जे जिंकतो आम्ही पैसे ज्या हॉर्स रेसेसवर, तर त्यावर आम्ही जीएसटी भरू. तर का भरायचं असेल त्यांना जीएसटी? आयडिया? तर बेसिकली जर तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी टॅक्सेबल जर केली, सप्लाय जर म्हणून दाखवली आणि त्यावर जीएसटी जर पे केला, तर नॅचरली तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा भेटू शकतं, आयटीसी. बरोबर आहे. जर तुमची ऍक्टिव्हिटी टॅक्सेबल असेल तर आयटीसी भेटतं. म्हणून कुठे कुठे काही ऍक्टिव्हिटी जर टॅक्सेबल जरी नसेल वाटत, तरी काही लोक म्हणतात की मला आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचंय म्हणून मी त्याला टॅक्सेबल कन्सिडर करू इच्छितो. पण नॅचरली ते लॉच्या विरुद्ध आहे. तर ॲपेलेट रुलिंग जे ऑथॉरिटी आहेत, ॲडव्हान्स ॲपेलेट रुलिंग ऑथॉरिटी, त्यांनी सांगितलं की हे जे तुम्हाला प्राइजेस जे भेटतात हॉर्स रेस तुम्ही जिंकल्यानंतर, तर appellate advance ruling authority मतलब we fail to see any element of service. बरोबर आहे. There is no element of service whatsoever. तुम्हाला प्राइस भेटते but you are not supplying anything. तर त्या कंटेक्स्ट मध्ये appellate advance ruling authority ने म्हणलं की ही ऍक्टिव्हिटी इज नॉट अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. देर इज अ एलिमेंट ऑफ कन्सिडरेशन, देर इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो. जर तुम्ही नंबर 1 आल तर तुम्हाला 1 करोडचं प्राइस भेटेल. बट द AAAR said not every contract becomes taxable under GST. Every supply is a contract, but not every contract is a supply. ते खूप महत्वाचं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यांनी सांगितलं जर ही ऍक्टिव्हिटी, जर देर इज नो एलिमेंट ऑफ सर्व्हिस, देर इज नो एलिमेंट ऑफ सप्लाय, देर इज नो क्वेश्चन ऑफ पेइंग जीएसटी ऑन दिस ऍक्टिव्हिटी, तर नॅचरली देर विल नॉट बी एनी क्वेश्चन ऑफ अवेलमेंट ऑफ आयटीसी. म्हणजे तुम्ही इन्कमवर टॅक्स भरायचा नाही, पण तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा भेटणार नाही, असं स्पेसिफिकली appellate advance ruling ऑथॉरिटीने सांगितलंय. ठीक आहे. तर लेट्स प्रोसीड नाउ टू द नेक्स्ट क्वेश्चन. ॲलिमनी. आपल्याला कल्पना असेल की जे मोठे मोठे ऍक्टर जे डिवोर्स घेतात, तर त्यांचे जे ॲलिमनीची अमाऊंट असते ही क्रोड्स मध्ये जाते, म्हणजे हंड्रेड्स ऑफ क्रोड्स मध्ये. आता सुझैन खान आणि त्यांचं आता मला माहित नाही की रिअलिटी अमाऊंट किती आहे, पण ऍज पर न्यूज रिपोर्ट तर ॲलिमनीची अमाऊंट होती जवळपास मोर दॅन 400 करोड रुपीज. तर प्रश्न असा होता की जर 400 करोड रुपीज जर एखाद्या पर्सनला भेटत असेल, कन्सिडरेशन तर खूप जास्त आहे. सो कॅन वी से दॅट जीएसटी इज पेएबल ऑन दॅट अमाऊंट?
Is there a supply of divorce? The practical answer is again no. नाही त्याच्यात नो सर. Correct. कारण Perfect. काही Perfect. इन फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही आहे. बरोबर, एकदम बरोबर आहे. तो पण आहे, फर्दरन्स ऑफ बिझनेस नाही आहे, पण एखाद वेळेस आता ऍक्टर ऍक्ट्रेसच्या मध्ये तर मला वाटतं फर्दरन्स ऑफ बिझनेस पण असू शकतो, कारण की त्यांना जास्त मूवीज भेटतात जर तो बॅचलर राहिला तर ऍक्टर. यू नेवर नो. पण जोक्स अपार्ट, I agree it is not in the course of furtherance of business, it is a personal thing rather than business. And second, there is no supply. It is, this amount is paid as per the law of the land. बरोबर आहे, कारण की लॉ ऑफ द लँड नुसार डिवोर्स सेरेमनी द्यावी लागते. सो इट इज नॉट अ कन्सिडरेशन बट पेमेंट इन टर्म्स ऑफ लॉ ऑफ द लँड. भरपूरदा आपण बघतो की ज्यावेळेस आपण एखाद्या रस्त्यावर जात असतो तर तिथे कधी एखादा पर्सन आर्टिस्ट वगैरे जे असतो तो सिंगिंग करत असतो. बरोबर आहे. तुम्ही आय डोंट नो तुम्ही हा व्हिडिओ बघितला का नाही, सोनू निगमचा एक व्हिडिओ आहे. त्यांनी रोडवर असं एक ड्रेसिंग केली अशी बेगरची, आणि त्यांनी बेगरची ड्रेसिंग करून त्यांनी गाणे सिंग केले होते. बरोबर. तर जर एखादा आर्टिस्ट असेल असा रस्त्यावर तो परफॉर्म करत असेल आणि त्याला काही पैसे भेटले समजा, ऑब्विसली त्याचं इन्कम नक्कीच 20-30 किंवा जे काही 40 लाख रुपये त्याच्यावर नसणार आहे, 20 लाख रुपये सर्व्हिस अजून केलं तर. पण समजा अजून करत त्याचं जास्त इन्कम आहे. बरोबर. तर अशा केसमध्ये जिथे इन्कम त्याचं जास्त आहे अशा केसमध्ये जीएसटी अप्लिकेबल होईल का? जर एखाद्या पर्सनने ज्यावेळेस तो सिंग करतो रोडवर तर त्याच्या बदल्यामध्ये काही 100, 200, 500 हजार रुपये त्याला दिले किंवा मोठी रक्कम दिली तर विल इट क्वालिफाय सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन? कारण की तो माणूस गातोय आणि जो समोर रस्त्यावरून जे जाणारे लोक आहेत ते त्याला पैसे देत आहेत, आणि इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस तर नक्कीच तो सिंगर आहे, त्याचा बिझनेस आहे तो, तर त्याने त्याच्यावर जीएसटी भरायला पाहिजे का? व्हॉट डू यू थिंक? त्यावर जीएसटी भरायला पाहिजे, अप्लिकेबल होईल? आन्सर येस ऑर नो पण चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. व्हॉट डू यू थिंक? इज जीएसटी पेबल? येस, आन्सर इज नो. त्याचं रिझन सुद्धा आहे, कारण की देर इज नो सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. तो त्याचं स्वतःचं परफॉर्म करतोय. देर इज नो ऑब्लिगेशन ऑन द पार्ट ऑफ द रेसिपियंट टू मेक एनी पेमेंट. जर कोणाला गाणं आवडलं तर तो काही कॉइन टाकेल, जर त्याला गाणं नाही आवडलं तो निघून जाईल, किंवा कोणी थांबणार सुद्धा नाही कित्येक ठिकाणी. तर बरोबर आहे. तर त्यामुळे बिकॉज देर इज नो ऑब्लिगेशन ऑन द पार्ट ऑफ द रेसिपियंट टू मेक एनी पेमेंट टू द सप्लायर, दिस ऍक्टिव्हिटी विल नॉट क्वालिफाय ॲज सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. कारण की सप्लाय फॉर कन्सिडरेशन मध्ये जो वर्ड आहे सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन, याचा अर्थ की देर शुड बी अ सप्लाय, ही इज सिंगिंग बट इट शुड बी फॉर अ कन्सिडरेशन. म्हणजे देर शुड बी अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन बोथ ऑफ देम. देर शुड बी ऑब्लिगेशन. जर बाबा मी सप्लाय केला तर तो मला माणूस काहीतरी पेमेंट पण करणार. जर तिथे कॉन्ट्रॅक्ट नसेल काहीच, बरोबर आहे, देर इज नो अंडरस्टँडिंग, देन इन सच केसेस नॅचरली दिस काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी विल नॉट बी सब्जेक्टेड टू जीएसटी. आता अज्युम करा सोनू निगमजींना आपण एखाद्या फंक्शनला बोलवलं. बरोबर आहे. We call him on a function and then we make payment of like say 10 lakh 20 lakh rupees to him की तुम्ही फंक्शनला या, गाणं सिंग करा. ऑब्विसली त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात, ऍक्टर ऍक्ट्रेस जसे येतात तर तसे ते एखाद्या फंक्शनला आले, एखाद्या कोणाचं मॅरेज होतं तिथं आले ते, आणि ही अर्न्ड 10-20 लाख रुपये जे काय असेल परफॉर्मन्सचे, तर त्या केसमध्ये त्यांना जीएसटी पे करावं लागेल का? इफ ही इज गेटिंग मनी फॉर परफॉर्मिंग इन मॅरेज 20 लाख 40 लाख. कारण की मला वाटते मुंबईचे जे आपले पार्टिसिपंट आहेत तर त्यांच्या केसमध्ये बऱ्यापैकी टॅक्स पेअर असतात जे आर्टिस्ट आहेत आणि रजिस्टर्ड असतात जीएसटी मध्ये. बरोबर आहे. तर ऑलमोस्ट सर्वांनी आन्सर येस दिलेला आहे. बरोबर आहे. केलं फॉर अ कन्सिडरेशन तर नक्की जीएसटी तिथे अप्लिकेबल. डोनेशन भरपूरदा आपल्याला कल्पना असेल, आणि आता कोविडमध्ये तर खूप जास्त डोनेशन वगैरे ग्रांट्स वगैरे ह्या रिलीज झालेल्या आहेत. बरोबर आहे. तर काही काही ठिकाणी जिथे ग्रांट किंवा डोनेशन दिली जाते तर तिथे तो माणूस काय म्हणतो, बाबा मी 1 करोड रुपये तुमच्या ट्रस्टला देतो, पण आमचं जे नाव आहे, समजा आमचं नाव धूत आहे, धूत अँड कंपनी, तर आपण काय म्हणतो की बाबा आमच्या धूत अँड कंपनी नावानं तुम्ही तिथे बोर्ड लिहा की आम्ही 1 करोड रुपयाचं तिथे डोनेशन केलेलं आहे. किंवा एखादा हॉस्पिटल असतो, ट्रस्ट असतो, त्यांना काय म्हणतात की
किंवा तिथे काय म्हणलं जातं की बाबा ही जी बिल्डिंग आहे ही माझ्या आईच्या नावाने बांधा, बरोबर. किंवा एखादी रूम आहे, हॉस्पिटलची जी रूम आहे, पूर्ण आम्ही त्या हॉस्पिटल रूममध्ये जे काय इक्विपमेंट लागतात, जे काय तुम्हाला AC लागेल, तिथे ICU बेड लागेल, जे काय सगळं लागेल ते सगळं आम्ही घेऊन देतो, डोनेट करतो ते सगळं परचेस करून. पण तुम्ही या रूमला आमच्या आईचं किंवा वडिलांचं नाव द्या. तर अशा केसमध्ये डोनेशन आहे, पण त्याला रेकग्नाइज केलं जायचं त्या डोनेशनला बाय वे ऑफ नेम. तर अशा केसमध्ये त्याला आपण डोनेशन म्हणायचं का त्याला ऍडव्हर्टिजमेंट म्हणायचं? आणि GST लागेल का? मग ट्रस्टला जे डोनेशन भेटलंय त्यावर त्यांनी GST भरायचा का? कारण की बऱ्यापैकी ट्रस्टचं वगैरे तुम्ही जे ऑडिट करणार येत्या काही दिवसांमध्ये, ट्रस्टचे ऑडिट करणार, काही प्रायव्हेट हॉस्पिटलचे ऑडिट करणार, त्यामध्ये त्यांना डोनेशन भेटलेले असणार आहे. पण जर त्या डोनेशनच्या आगे जर त्यांनी काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे का नाही, समजा नाव वगैरे दिलेलं असेल त्या पर्सनचं, डोनरचं वगैरे, तर मग तिथे GST ऍप्लिकेबल होईल का? व्हॉट डू यू थिंक? Yes, sir. होईल? आपल्यापैकी काही जणांना वाटतंय तिथे होईल म्हणून. सो लेट अस अंडरस्टँड खरंच तिथे ऍप्लिकेबल होईल का नाही होईल. तर या केसमध्ये CBICनं 2019ला एक सर्क्युलर इश्यू केलं होतं 116 नंबरचं. त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ज्यावेळेस एखाद्या डोनरचं नाव डिस्प्ले केलं जातं, इट इज अ मॅटर ऑफ ग्रॅटिट्यूड किंवा टू रेकग्नाइज दॅट डोनर. आणि रेकग्नाइज का करतो आपण एखाद्या डोनरला? याच्यासाठी की बाबा जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं. कारण की जर मला कळालं, मी एखाद्या कुठे गेलो लोकेशनला, मला तिथे कळालं की कोणीतरी चेअर वगैरे स्कूलमध्ये डोनेट केलेले आहेत, तर नॅचरली मला वाटेल अरे मी पण डोनेट करायला पाहिजे म्हणून, बरोबर आहे. तो अनलेस अँड अंटिल वी रेकग्नाइज गुड ऍक्ट, कारण की आजकाल तर फेसबुक आणि सोशल मीडियाच्या याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे, लोक म्हणजे मला वाटते कॉईन जरी एखाद्या गरीबाला दिला तरी त्याचा फेसबुकवर फोटो काढून टाकतात, गरीबाला पैसे देताना फोटो, बरोबर आहे. तर अशी आजची परिस्थिती आहे. तर नक्कीच लोकांना रेकग्निशन हे फार इम्पॉर्टंट झालेलं आहे. तर अशा केसमध्ये जर आपण एखाद्या ट्रस्ट आहे आणि ते रेकग्नाइज करतायत चांगलं काम जे केलेलं आहे डोनरनं, तर त्या केसमध्ये हे जे नाव रेकग्नाइज केलं जातं, इट इज ओनली फॉर द पर्पज ऑफ रेकग्नाइजिंग दॅट ऍक्ट ऑफ द डोनर अँड टू प्रमोट द फॅक्ट दॅट मोर अँड मोर पीपल शुड कम फॉरवर्ड अँड डोनेट. तर त्या कंटेक्समध्ये 116 नंबरच्या सर्क्युलरमध्ये काही एक्झाम्पल पण त्यांनी दिलेत आणि त्यांनी म्हणलं की अशा केसमध्ये या ऍक्टिव्हिटीला सप्लाय म्हणल्या जाणार नाही, ते डोनेशनच राहील. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने डोनेट केलं आणि तिथं नावाची त्याची पाटी लिहिलेली आहे, गुड विशेस फ्रॉम मिस्टर राजेश, करेक्ट, आणि किंवा लिहिलेलं आहे डोनेटेड बाय श्री मालती देवी इन द मेमरी ऑफ हर फादर, करेक्ट. तर असं ज्यावेळेस नाव जनरल फक्त दिलं जातं, करेक्ट, जस्ट टू रेकग्नाइज दॅट donor, so it is basically said that it is not advertising but it will remain still a donation. जर तुम्ही डोनेशन करून, जसं की मंडळ जे गणपती मंडळ जे आता मंडळ वगैरे जे हे करतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात, तर त्यामध्ये काही काही प्रायव्हेट ज्या कंपन्या असतात ते पेमेंट करतात मंडळांना आणि म्हणतात जेव्हा आमचे बोर्ड किंवा नेम फ्लेक्स लावा, तर त्या ऍक्टिव्हिटीला मला वाटते आपण त्याला डोनेशन नाही म्हणू शकत. जर तुम्ही स्पेसिफिकली सांगताय की बाबा आम्ही 10 लाख रुपये देतो आणि आमचे 10 बोर्ड नेम बोर्ड आले पाहिजे, तर दॅट वुड बी कन्स्टिट्यूड ॲज अ ॲडव्हर्टिजमेंट. पण जर समजा एखाद्याने डोनेशन दिलं आणि फक्त तिथे जनरल नाव लिहिलेलं आहे, डोनेटेड बाय दिस इन द मेमरी ऑफ दिस, देन इट इज कन्सिडर्ड नॉट एज ॲडव्हर्टिजमेंट बट जस्ट अ रेकग्निशन ऑफ दॅट पर्सन अँड अकॉर्डिंगली इट विल नॉट क्वालिफाय एज अ सप्लाय, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होणार नाही. आय होप आत्तापर्यंत जेवढे आपण प्रश्न इश्यू जेवढे डिस्कस केले त्यावर तुम्हाला सर्वांना आता आन्सरची क्लॅरिटी आलेली आहे. तर लेट अस प्रोसीड नाव. जर आपण बघितलं, कधी कधी असं होतं की एखादीची कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असते आणि त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर एखादा पर्सन इलिगली ऑक्युपाय करतो प्रॉपर्टी त्याची. तर समजा कोणाचं मुंबईमध्ये मोठं ऑफिस आहे किंवा दुकान आहे आणि एखाद्या पर्सनना ती प्रॉपर्टी ऑक्युपाय केली इलिगली. मॅटर कोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सांगितलं की जो ओनर आहे, प्रॉपर्टी ओनर आहे, त्याचं असं म्हणणं आहे की जो टेनंट आहे, करंट टेनंट, तो इलिगली ऑक्युपाय करतोय. पण कोर्टाला डॉक्युमेंट बघावे लागतात,
सगळी केस पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर कोर्ट डिसाईड करणार की खरंच हे इलिगल ऑक्युपेशन आहे का हे लीगल ऑक्युपेशन आहे. पण मीन वाईल, कारण की आता टेनंट ऑलरेडी तिथं दुकान चालवतोय, टेनंट ऑलरेडी तिथे ऑक्युपाय करून बसलेला आहे, म्हणून कोर्ट जर म्हणालं की बाबा एक डॅमेजची अमाऊंट पर मंथ 5 लाख रुपये तुम्ही प्रॉपर्टी ओनरला द्या, असं जर त्या टेनंटला सांगितलं तर पहिला प्रश्न आपल्या माइंडमध्ये येतो की जे 5 लाख रुपये दिले जात आहेत फ्रॉम टेनंट टू द प्रॉपर्टी ओनर, या 5 लाखावर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का? हा प्रश्न मी तुमच्या सर्वांना विचारू इच्छितो. आपल्याला काय वाटतं, हे 5 लाख रुपये जे भेटत आहेत त्याच्यावर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का? विजय म्हणतात येस. एनिवन एल्स? No, sir, no. आपल्याला एक नो पण आन्सर आलेला आहे. एसकेजी म्हणतात नो, बीसीजी म्हणतात नो. जर आपण बघाल तर या इश्यूवर एक बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे 2019 मध्ये बाई मामूबाई ट्रस्ट मध्ये. एक्झॅक्टली सेम केस होती, इलिगल ऑक्युपेशनची केस होती आणि त्या इलिगल ऑक्युपेशनच्या केसमध्ये जे अमाऊंट दिली जाणार होती प्रॉपर्टी ओनरला, तर दॅट अमाऊंट वॉज टू बी गिवन ॲज डॅमेजेस. तर हायकोर्टापुढे ज्यावेळेस हा प्रश्न बॉम्बे हायकोर्टापुढे विचारला गेला, बाबा जे डॅमेजेस आहेत त्यावर जीएसटी लागेल का, कारण की ते रेंट अमाऊंट आहे का डॅमेजेस आहेत, तर हायकोर्टाने म्हणाले की बाबा हे जे अमाऊंट आहे दिस इज नॉट अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन, इट इज बेसिकली that somebody is illegally occupying that property, and because he is illegally occupying that property, the court is asking the person to make payment of some damage amount. त्यामुळे ही सप्लाय फॉर कन्सिडरेशन ची केस नाही आहे, तर द अमाऊंट विच इज पेड इज बेसिकली डॅमेजेस, आणि त्यामुळे या डॅमेजेसवर किंवा या अमाऊंटवर जीएसटी ऍप्लिकेबल होणार नाही. आपण आता आणखी एखादी 2 नवीन इंटरेस्टिंग इश्यू बघू. आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी किरायाने देतो तर प्रॉपर्टी ओनर जो असतो तो एक यस असतो जी युअर राईट इलिगल ऍक्टिव्हिटी आणि त्याच्या बदल्यात कोर्टाने डॅमेजेस अवॉर्ड केलेलं आहे, त्यामुळे त्यावर येणार नाही जीएसटी. करेक्ट आहे. तर नेक्स्ट क्वेरी आता डिस्कस करू, डिपॉझिट्स. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस एखादी आपण प्रॉपर्टी किरायाने घेतो तर त्यावेळेस टिपिकली त्याला एक डिपॉझिट द्यावं लागतं प्रॉपर्टी ओनरला, किंवा इव्हन आपण ज्यावेळेस बँकेत अकाउंट ओपन करतो तर बँकेमध्ये जे अकाउंट ओपन केलं जातं इव्हन त्याच्यासाठी सुद्धा 10,000 रुपये 20,000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं. तर प्रश्न असा येतो की जे बँकेमध्ये आपण 10,000 रुपये जे डिपॉझिट ठेवलेलं आहे त्याच्या बदल्यात जर बँक म्हणाली आपल्याला की 10,000 रुपये तुम्ही इंटरेस्ट फ्री डिपॉझिट माझ्याकडे ठेवा आणि आम्ही तुम्हाला चेकबुक फ्रीमध्ये देऊ, तुम्हाला 5 डीडी, जे डीडी तुम्हाला काढायची डिमांड ड्राफ्ट, आजकाल कोणी काढत नाही, पण जर तुम्हाला काही डीडी काढायचे 5 तर त्या 5 डीडीवर आम्ही काहीही अमाऊंट चार्ज करणार नाही. करेक्ट. तर ही जी सर्व्हिस आहे ही फ्री सर्व्हिस आहे, म्हणजे नो चार्जेस ऑन डीडी, तुम्हाला चेकबुक फ्रीमध्ये. तर या 2 केसमध्ये जे फ्री चेकबुक आहे आणि जे डीडी काढलेले आहेत 5 डीडी तुम्ही काढले त्याच्यावर काही चार्ज नाही पे केला, तर या दोन्ही केसमध्ये जीएसटी होईल का? कन्सिडरेशनच नाही आहे. आपल्या सर्वांना विचारायचं आहे की कन्सिडरेशन जर नसेल तर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का? येस ऑर नो? दत्तात्रयजी म्हणतात येस, दिनेशजी म्हणतात येस, गीताजी म्हणतात नो. म्हणजे कन्सिडरेशन काहीच नाही आहे. अमोलजी म्हणतात नो, रोहिणीजी म्हणतात येस. तर मला वाटतं दोन्ही पण आपल्याला उत्तर भेटतात, येस आणि नो सुद्धा. तर आपण जर बघाल बँक फ्रीमध्ये सर्व्हिस देते, पण इज इट ऍक्च्युअली अ ट्रान्झॅक्शन ऑफ बार्टर, जसं रंजनाजींनी हायलाइट केलेलं आहे की बिकॉज बँक इज नॉट गिव्हिंग फ्री सर्व्हिस. व्हॉट बँक इज सेइंग, तुम्ही आमच्याकडे 10,000 रुपये इंटरेस्ट फ्री डिपॉझिट ठेवा, आम्ही तुम्हाला इंटरेस्ट नाही देणार, बरोबर आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला फ्री चेकबुक देतोय. म्हणजे इंटरेस्ट जर मी तुम्हाला दिला 500 रुपये, समजा 10,000 रुपयावर वर्षभराचा इंटरेस्ट होतो, तर मी इंटरेस्ट दिला असता 500 रुपये आणि नंतर तुम्हाला 500 रुपये मी चार्ज केले असते चेकबुक आणि डीडी साठी. तर त्याच्याऐवजी मी काय म्हणतोय की
मी तुम्हाला इंटरेस्ट देणार नाही आणि तुम्ही मला 500 रुपये डीडी किंवा चेकबुक चार्जेस देऊ नका. तर प्रॅक्टिकली ज्यावेळेस एखादी फ्री सर्व्हिस कम्स विथ ऑब्लिगेशन, की जर असं केलं तर असं, तर तशा केसमध्ये आपण सर्वांनी जरी आपल्याला सर्व्हिस फ्री दिसली तरी पण हा विचार करायला पाहिजे की खरंच ही सर्व्हिस फ्री आहे का. ती फ्री जर नसेल, ती कंडिशनली जर फ्री असेल, काही कंडिशन लावली असेल बँकनं, फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये ठेवले, 20,000 रुपये ठेवले तरच फ्री, मग याचा अर्थ असा का की बाबा जी ऍडिशनल अमाऊंट आहे, जी डिपॉझिट करायला होत आहे, त्याचं व्याज तुम्ही वाचवताय म्हणून ती फ्री नाही आहे, इट्स अ बार्टर ट्रान्झॅक्शन. बरोबर. तर असे सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस आपण जीएसटीचं ऑडिट करू आपल्या टॅक्सपेअरचं, सर फ्रीज झालंय. तर मला वाटतं डिस्कनेक्ट झाला. तर मावरे सर 2 मिनिटं मी फोन करतो त्यांना. येस सर. आवाज येतोय. हो, आवाज येतोय. मराठे साहेब व्हिडिओ ऑफ करा आपला. माझा पण व्हिडिओ हे करतो आता. येस. तर ओके. आपण म्हणत होतो की डिपॉझिट, तुम्ही परत एकदा स्क्रीन शेअर करतो. हा, तर डिपॉझिटच्या केसमध्ये जसं आपण म्हणालो की बार्टर ट्रान्झॅक्शन आपण म्हणू शकतो त्याला का, हे आपल्याला प्रश्न विचारायला लागणार आहेत आणि हे प्रश्नाचे उत्तर आपल्याला केस टू केस बेसिसवर डिटरमाइन करावे लागणार आहेत. त्यानंतर मुव्हिंग आहे. सिमिलरली आपण ज्यावेळेस, कारण की मला वाटते बऱ्यापैकी बॉम्बेचे आज पार्टिसिपंट आहेत, पुण्यामधले आहेत, तर ज्या सर्व्हिस कंपनी असतात, ज्या एंटरटेनमेंट फील्ड मधल्या, पर्टिक्युलरली मूवी फील्ड मधल्या, ऍडव्हर्टायझिंग फील्ड मधल्या ज्या कंपन्या असतात, तर त्या कंपन्यांच्या केसमध्ये जर तुम्ही खरंच ऍक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या अग्रीमेंट बघाल तर बऱ्यापैकी बार्टर ट्रान्झॅक्शन असतात. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे कसं, ते ऍडव्हर्टिजमेंट कंपन्या काय करतात की बाबा तुमची मूवी येते, समजा कोणती तुफान वगैरे कोणती पिक्चर येत आहे, ते म्हणतात तुम्ही आमचा कोका कोलाचं तिथे एक शूट दाखवा. बरोबर आहे. आणि कोका कोला काय करेल, ज्यावेळेस तुमचा पिक्चर रिलीज होणार आहे त्यावेळेस आम्ही तुमच्या पिक्चरची ऍड करू, तुफानची. म्हणजे एकमेकाला ते सपोर्ट करतात. तर हे बार्टर ट्रान्झॅक्शन, अमाऊंट कोणीच कोणाला देत नाही, 1 रुपयाचं पण ट्रान्झॅक्शन होत नाही, बॅलन्स शीटवर किंवा P&L मध्ये दिसणार पण नाही आपल्याला. पण आपल्या सर्वांना हे प्रश्न विचारावे लागणार आहेत. ते तुम्हाला बॅलन्स शीटला दिसणार का नाही आहेत, तर तुम्हाला वाटेल की काहीच त्याच्यावर टॅक्स नाही, बाकी सर्व भरलेलं आहे. पण जर तुम्ही खरेच मूवी प्रोडक्शन हाऊस, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, वेगवेगळ्या बँकांसोबत ज्यावेळेस तुम्ही ऑडिट करताय त्यांचं सुद्धा चेक केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला बार्टरचे अग्रीमेंट भेटतात, ज्यामध्ये बँक म्हणते की बाबा तुम्हाला जर ॲज अ कंपनी, जसं पेट्रोल पंप आले आहेत तर HP आणि मे बी बँकेचं कॉन्ट्रॅक्ट असेल की जर HPच्या पेट्रोल पंपावर जर ICICI बँकेचं कार्ड ऍक्सेप्ट झालं, म्हणजे स्वाईप केलं, तर काही चार्जेस नाही आहेत. आणि त्याच्या बदल्यात मग HP वाले म्हणतात की आमचं जे पेट्रोल पंप आहे तिथे आम्ही तुमचा ICICI बँकेचा बॅनर लावू. पण हे बार्टर ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे कधीही इन्कम म्हणून कोणी रेकॉग्नाइज करत नाही, ते फक्त अग्रीमेंटवर किंवा ईमेलवर असतात.
तर आपल्याला ऑडिटमध्ये हे विचारावं लागणार आहे स्पेसिफिकली की कोणत्या प्रकारचे बार्टर ॲग्रीमेंट आहेत का, कोणत्या प्रकारचे सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट आहेत का, ॲडव्हर्टायझिंगचे कॉन्ट्रॅक्ट आहेत का, की ते तुमच्यासाठी काय ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी काही करतायत का, बरोबर आहे. तर असे प्रश्न जर तुम्ही विचाराल तर आपल्याला कळेल की बाबा खरंच तिथे जीएसटी लायबिलिटी ॲडिशनली येऊ शकते का बार्टर ट्रान्झॅक्शनवर. आणि आपण सर्वजण वॅट रेजिममधून आपण आता जीएसटी मध्ये आलेलो आहे. वॅटमध्ये आपल्याला कल्पना असेल की बार्टर ट्रान्झॅक्शनवर वॅट नव्हता, पण प्लीज नोट करायला पाहिजे आपण सर्वांनी की बार्टर ट्रान्झॅक्शनवर जीएसटी अप्लिकेबल आहे. आणि जर आपण सेक्शन 7 बघितलं तर सेक्शन 7 मध्ये स्पेसिफिकली बार्टर हा जो वर्ड आहे स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे गव्हर्नमेंटनं की बार्टर ट्रान्झॅक्शनवर जीएसटी अप्लिकेबल आहे. म्हणून स्पेसिफिकली त्यांनी सेल ट्रान्सफर बार्टर हा वर्ड स्पेसिफिकली यूज केला आहे. म्हणजे इव्हन बार्टरवर सुद्धा जीएसटी लागेल. कारण की होतं काय की आपण सेल टॅक्स किंवा वॅट रेजिममधून ज्यावेळेस काम केलं ज्यावेळेस आपण तर त्यावेळेस नॅचरली बार्टर ट्रान्झॅक्शनवर वॅट अप्लिकेबल नव्हता. म्हणून आपल्या माइंडमध्ये असं असू शकतं की बार्टरवर टॅक्स लागणार नाही, पण अशी नाही आहे कल्पना, ही इनकरेक्ट आहे. जीएसटी मध्ये बार्टरवर सुद्धा जीएसटी लागेल. मुव्हिंग आहे, डिपॉझिटची ज्यावेळेस आपण केस घेतो आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी किरायाने घेतो, मी दुकान मला समजा किरायाने घ्यायचंय तर मी त्यांना 3 महिन्याचं 6 महिन्याचं डिपॉझिट देतो. जर समजा मला दुकान किरायाने घ्यायचंय आणि मी त्यांना वर्षभराचं डिपॉझिट दिलंय वर्षभराचं, तर अशा केसमध्ये जीएसटीचं इम्प्लिकेशन काय येईल. टिपिकली 3 ते 6 महिन्याचं डिपॉझिट असते प्रॉपर्टीला, मी समजा वर्षभराचं डिपॉझिट दिलं तर जीएसटीचं इम्प्लिकेशन काय येईल. त्या डिपॉझिटवर जीएसटी इम्प्लिकेशन येईल का. इज देअर एनी इम्प्लिकेशन. चॅट बॉक्समध्ये किंवा आपण सांगू शकता येस नो. येस प्लीज फील फ्री टू आन्सर की आपल्याला काय वाटतं काय जीएसटी इम्प्लिकेशन येईल का. तर टिपिकली ते येणार नाही. यू आर राईट. कारण की डिपॉझिट जे आहेत त्याला कन्सिडरेशन मधून गव्हर्नमेंटने एक्सक्लूड केलेलं आहे, बरोबर आहे. तर डिपॉझिट या वर्डला किंवा जे डिपॉझिट दिलं जातं त्याला कन्सिडरेशन मधून एक्सक्लूड केलेलं आहे. पण आपल्या सर्वांनी एक पॉईंट लक्षात घ्यायला पाहिजे की समजा डिपॉझिट हे खूपच मोठी अमाऊंट दिलेली असेल, बरोबर आहे, किंवा ते डिपॉझिट फोरफिट केलं म्हणजे काही कॅन्सल झाला कॉन्ट्रॅक्ट किंवा रेंट त्या माणसाने दिला नाही. आणि आजकाल तो खूप होणार आहे ट्रान्झॅक्शन. तुम्ही जर बघाल तर कोरोना टाइममध्ये डिपॉझिट जे आहेत ते भरपूर लोकांचे फोरफिट होणार आहेत. का होणार आहेत. कारण की लोक किराया देणार नाहीत. मागचं वर्षभर जवळपास दुकानं बंद होते. तर अशा केसमध्ये जर डिपॉझिट आपण रिकव्हर केलं त्या टेनंटकडून त्यांना रेंट नाही दिला म्हणून, इट इज नॉट पेनल्टी, इट इज डिपॉझिट विच इज अप्लाइड टुवर्ड्स रेंट. म्हणून त्या अमाऊंटवर जीएसटी अप्लिकेबल होईल. तर आपल्या सर्वांनी ज्यावेळेस आपण जीएसटीचं ऑडिट करणार आहात त्यावेळेस हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की इन्कममध्ये जर दाखवलेलं नसेल पण डिपॉझिट 100 रुपये होतं आणि नंतर मी 60 रुपये दाखवतोय पुढच्या वर्षी आणि 40 रुपये मी रिफंड नाही केलेले त्या माणसाला, मग ते 40 रुपये कुठे गेले, बरोबर. हा प्रश्न विचारावा लागेल. आणि जर त्याच्यावर जीएसटी पे नसेल केलेला तर नक्कीच आपल्याला टॅक्सपेअरला सांगून त्याच्यावर जीएसटी अप्लिकेबल करावा लागेल. ॲडिशनली भरपूरदा आपण बघाल की ज्यावेळेस जीएसटी ऑडिट आपण करू एखाद्या टॅक्सपेअरचं, पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर कंपन्या ज्या असतात तर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काय होतं की लोक सोडून जातात. 2 महिन्याचा नोटीस पिरियड असतो. 2 महिन्याचा नोटीस पिरियड म्हणजे तुम्ही रिझाईन केल्यानंतर 2 महिन्यांनी कंपनी सोडू शकता. तर भरपूरदा या सॉफ्टवेअर कंपन्या ज्या असतात जर कोणी एका महिन्यात निघून गेलं, 2 महिन्याचा नोटीस पिरियड त्यांनी सर्व नाही केला, एकाच महिन्यात निघून गेलं, तर कंपनी त्याच्याकडून एका महिन्याची सॅलरी रिकव्हर करते. आणि दरवर्षी सॉफ्टवेअर कंपन्यांचं अशा प्रकारचे इन्कम 50 लाख, कोणाचं 75, 1-2 करोड सुद्धा असू शकतं. तर ही जी नोटीस पे रिकव्हरी अमाऊंट आहे तर या नोटीस पे रिकव्हरी अमाऊंटवर जीएसटी अप्लिकेबल होईल का. आपल्या सरांना काय वाटतं याच्यावर लागेल का. इज इट अप्लिकेबल ऑर नॉट अप्लिकेबल. दिनेशजी म्हणतायत ऍक्ट ऑफ टॉलरन्स, इट्स अ सर्व्हिस. एनी अदर पर्सन, एनी अदर व्ह्यू. दत्तात्रयजी म्हणतात नाही म्हणून नॉट अप्लिकेबल.
तर आपण जर बघायला गेलं तिथं फंडामेंटल पॉईंट येणार आहे की इज देअर अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. बरोबर आहे. सप्लाय फॉर कन्सिडरेशन म्हणजे काय की या केसमध्ये जे नोटीस आपण बघतोय करेक्ट, तर देर इज अ कन्सिडरेशन. कंपनीला 1 लाख रुपये भेटले, त्या माणसाची 1 लाख रुपये सॅलरी काढून घेतली कंपनीने. बरोबर. पण कंपनीने त्याच्या बदल्यात काय दिलंय, व्हॉट द कंपनी हॅज गिवन टू द एम्प्लॉई. प्रॅक्टिकली एम्प्लॉईला काहीच नाही भेटलेलं, फक्त त्याला लवकर रिलीव्ह केलेलं आहे. मग जे रिलीव्ह केलेलं आहे, जसं दिनेशजी म्हणतायत की इट्स अ टॉलरेशन. तर रिलिव्हिंग समबडी इज इट टॉलरेशन? बिकॉज शेड्यूल 2 मध्ये जर आपण गेलो जीएसटी ऍक्टच्या, त्यामध्ये लिहिलं आहे की काही काही ऍक्टिव्हिटीला सर्व्हिस म्हणून ट्रीट केला जाईल. शेड्यूल 2 आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामध्ये सिरियल नंबर 5E जो आहे तिथे लिहिलेला आहे ऍग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ऍक्ट ऑर टू टॉलरेट अन ऍक्ट ऑर अ सिच्युएशन ऑर टू डू अन ऍक्ट इज अ सर्व्हिस. म्हणजे रिफ्रेनिंग फ्रॉम अन ऍक्ट इज अ सर्व्हिस. तर तो माणूस बॉन्ड मोडून निघून गेला, बरोबर आहे, त्याला आपण फ्री केलं अँड आय हॅव नॉट टेकन एनी ऍक्शन अगेन्स्ट दॅट पर्सन. तर अशा केसमध्ये जर मी ऍक्शन नाही घेतली एखाद्या पर्सनच्या अगेन्स्ट, तर अशा केसमध्ये वेदर जीएसटी विल बिकम अप्लिकेबल. कॅन वी से दॅट दिस इज टॉलरेशन ऑफ ऍक्ट ऑफ दॅट पर्सन. मी त्याला अलाउड करतो जायला, तर टॉलरेशन होईल का ते? तर आपल्याला प्रॅक्टिकली आन्सर येस वाटेल. पण प्लीज नोट करा की GET&D इंडिया म्हणून एक हायकोर्टाचं, मद्रास हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, ज्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेले आहे की जे प्रीमॅच्युअर टर्मिनेशन जर झालं एखाद्याचं कॉन्ट्रॅक्टचं, एखाद्या पर्सनला आपण अलाउड केलं की बाबा तू निघून गेला तरी चालेल, तर त्या केसमध्ये GET&D इंडियाच्या मद्रास हायकोर्टच्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे की ही जी ऍक्टिव्हिटी आहे इट विल नॉट क्वालिफाय एज टॉलरेशन ऑफ अ सर्व्हिस बिकॉज देर इज नो प्रोव्हिजन ऑफ अ सर्व्हिस विच इज गिवन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई. पण प्लीज नोट करा, हे जे जजमेंट आहे हे सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्ट मधलं आहे. त्यामुळे पहिला प्रश्न येतो की खरंच सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्ट मधलं जजमेंट अप्लिकेबल होईल का जीएसटी कंटेक्स्ट मध्ये? हा एक पहिला प्रश्न येतो. दुसरा आणखी एक इम्पॉर्टंट जो पॉईंट येतो तो हा आहे की आपण जर शेड्यूल 3 मध्ये जर गेलो जीएसटी ऍक्टच्या, आपल्या सर्वांना शेड्यूल 3 दिसत असेल इथे. शेड्यूल 3 मध्ये लिहिलेलं आहे सर्व्हिसेस बाय एन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस इज एक्सक्लुडेड. म्हणजे एम्प्लॉई ज्यावेळेस एम्प्लॉयरला सर्व्हिस देतो त्याच्यावर काही टॅक्स लागत नाही, कारण की जे एम्प्लॉईला जी सॅलरी भेटते, जरी 1-2 करोड सॅलरी भेटली तरी त्या 1-2 करोडवर टॅक्स लागणार नाही. आपण जर बघाल काही काही जे स्टार्टअप्स आहेत, मोठे मोठे जे कंट्रीमधले स्टार्टअप आहेत, ते सध्या त्या स्टार्टअपच्या ओनरला, फाउंडरला 100 करोड रुपये पर ॲनम सॅलरी देतात. 100 करोड रुपये. जर तीच अमाऊंट 100 करोड रुपये प्रोफेशनल फी म्हणून दिली तर त्यावर जीएसटी लागेल. पण ती 100 करोड रुपये ते सॅलरी म्हणून देतात, तर त्यावर जीएसटी लागेल का? तर आन्सर इज नो, इट इज नॉट अप्लिकेबल. पण आता जे आपण नोटीस पे रिकव्हरीची जी ऍक्टिव्हिटी बघितली त्याच्यामध्ये सर्व्हिस कोण कोणाला देते? एम्प्लॉयर इज गिव्हिंग सर्व्हिस टू एम्प्लॉई. कारण की एम्प्लॉयर म्हणतो की बाबा तू लवकर जरी निघून गेला तरी चालेल, काही प्रश्न नाही, निघून जा, ठीक आहे, आम्हाला आनंदच आहे तू गेला तरी, फक्त 1 महिन्याचा तुझा पगार आमच्याकडे जमा कर. बरोबर आहे. So basically, if a employer is allowing somebody to go early आणि तो म्हणतो की मी तुझा काही बॉन्ड वगैरे एन्फोर्स नाही करणार, मी अलाउड करतो, तर त्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की व्हॉट इज एक्झम्प्टेड अंडर जीएसटी लॉ, दॅट इज शेड्यूल 3 मध्ये जे सिरियल नंबर 1 आहे त्याची लँग्वेज काय आहे? सर्व्हिसेस बाय एन एम्प्लॉई टू एम्प्लॉयर. याला एक्सक्लूड केलेलं आहे. जी सर्व्हिस एम्प्लॉयर देतो एम्प्लॉईला ती एक्सक्लुडेड नाही आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो जीएसटी मध्ये की त्यावर जीएसटी लागेल. पण जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालो की हायकोर्टाचं जजमेंट सध्या सर्व्हिस टॅक्स मधलं आहे, पण ते आपल्या अगेन्स्ट आहे. ठीक आहे. तर वी शुड प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट नाउ. या पॉईंटवर कोणाला काही क्वेरी किंवा काही आहे डिस्कशन करण्यासारखा पॉईंट? एनीबडी वुड लाईक टू आस्क एनीथिंग ऑन दिस पर्टिक्युलर पॉईंट? सो थोडंसं जरा परत एकदा रिपीट करता प्लीज. हो हो मॅडम. तर बेसिकली जर आपण बघितलं तर 2 कॉन्फ्लिक्ट होत आहेत. की पहिला शेड्यूल 2 मध्ये लिहिलेला आहे अग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ऍक्ट ऑर टू टॉलरेट अन ऍक्ट.
म्हणजे एम्प्लॉई जरी निघून गेला लवकर तुम्ही टॉलरेट करतो ऍज अ एम्प्लॉयर, म्हणून शेड्यूल 2 नुसार त्या ऍक्टिव्हिटीला आपण सर्व्हिस म्हणायचं का? तर आपण जर त्याला सर्व्हिस म्हणाल तर नक्की त्याच्यावर जीएसटी अप्लिकेबल होईल. ॲडिशनली ऍज अ ऑफिसर आपण आणखी एक आर्ग्युमेंट घेऊ शकतो की जे शेड्यूल 3 आहे तिथे काय लिहिलेलं आहे, सर्व्हिसेस बाय, म्हणजे सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इज एक्सक्लुडेड. म्हणजे जीएसटी कशावर लागत नाही, ज्यावेळेस एम्प्लॉई सर्व्हिस देतो एम्प्लॉयरला, पण या केसमध्ये एम्प्लॉयर सर्व्हिस देतो एम्प्लॉईला. कारण की एम्प्लॉयर काय म्हणतोय, बाबा तू लवकर जरी निघून गेला तरी चालेल, आय एम टॉलरेटिंग युअर ऍक्टिव्हिटी ऑफ लिव्हिंग अर्ली, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 1 महिन्याची सॅलरी दे. करेक्ट? So when it is a service by an employee to the employer, it is excluded. It is not liable to GST. But when a service is being provided by employer to the employee, मग आपण म्हणू शकतो it is liable because it is not excluded under Schedule 3 and because it is specifically covered under Schedule 2 as a service of toleration. तर ॲज अ ऑफिसर तुम्ही नक्कीच Schedule 2 आणि Schedule 3 चा रेफरन्स घेऊन त्या ऍक्टिव्हिटीला टॅक्सेबल म्हणू शकता. पण जसं मी तुम्हाला सर्वांना कल्पना दिली की एक हायकोर्टाचं जजमेंट आहे जे आपल्या अगेन्स्ट आहे सध्या, ज्यामध्ये सर्व्हिस टॅक्सच्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे की टॉलरेशन असं काहीही नाही आहे, फक्त त्या पर्सनला अलाउड केलं जातं की बाबा तू लवकर निघून गेला तरी चालेल, आणि त्यामुळे ती जी अमाऊंट रिकवर केली जाते एम्प्लॉयकडून त्यावर सर्व्हिस टॅक्स लागणार नाही, असं जजमेंट आहे. तर आय होप नाउ इट इज व्हेरी मच क्लिअर. वी कॅन नाउ प्रोसीड टू Yes, द sir. Got it. नेक्स्ट पॉइंट. Thank you. परफेक्ट. थँक्यू मॅडम. लेट्स प्रोसीड नाउ. नेक्स्ट आहे टेलिफोन रिकव्हरी. आपण बघाल ज्यावेळेस काही जीएसटी ऑडिट वगैरे करणार आहात आपण आपल्या टॅक्सपेअर क्लायंटचं, तर आपण बघाल की एम्प्लॉईला काही फॅसिलिटी दिल्या जातात. कंपनी जसे की बाबा तू टेलिफोन वापर, मोबाईल वापर कंपनीचा, बरोबर आहे. आणि कधी कधी काय होतं, मग जे एम्प्लॉई असतात ते भरपूर मग इंटरनॅशनल कॉल कर, कुठेही कॉल कर, किती डेटा यूज कर, मग ते बिल येतं 5,000, 7,000, 7,000 रुपये. मग कंपनी पॉलिसी काय करते, तुम्ही कंपनीच्या पर्पजसाठी टेलिफोन वापरायची आम्ही तुम्हाला अलाउड करतो, पण आम्ही काय करतो 500 रुपयापर्यंत तुम्हाला लिमिट देतो टेलिफोनची. जर 800 रुपये बिल आलं तर 300 रुपये तुमच्या सॅलरीमधून आम्ही मायनस करू किंवा रिकवर करू. तर पहिला प्रश्न की ज्यावेळेस कंपनीला 800 रुपयाचं बिल आलं आणि आपण अज्युम करू की कंपनीच्या नावानं 800 रुपयाचं बिल आलंय मोबाईलचं, कारण की कंपन्या आजकाल एम्प्लॉईला मोबाईल घेऊन देतात. तर 800 रुपये बिल आलंय, तर पहिल्यांदा प्रश्न की 800 रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट कंपनी घेऊ शकते का? दुसरं, कंपनीने 300 रुपये रिकवर केले कोणाकडून, एम्प्लॉयकडून. का रिकवर केले? कारण की 500 रुपयाचं लिमिट होतं, टेलिफोन बिल 800 रुपये आलं, पण 300 रुपये रिकवर केले. मग ते 300 रुपये रिकवर केले त्यावर जीएसटी अप्लिकेबल होईल का? ठीक आहे. तर 2 प्रश्न आहेत आपल्याकडे. पहिल्यांदा जो प्रश्न आहे त्याचं आपण उत्तर शोधू आणि मग दुसऱ्याकडे जाऊ. तर 800 रुपयाचं क्रेडिट घ्यायला पाहिजे का कंपनीने मोबाईलचं जे एम्प्लॉईचं बिल आलंय, कंपनीच्या नावानं आलेलं आहे, कंपनीच्या जीएसटी 2A मध्ये दिसतंय, ते घ्यायला पाहिजे का? ITC अवेलेबल. पण 300 रुपयाचं काय करायचं मग? जे 300 रुपये रिकवर केलेत त्याच्यावर जीएसटी भरायचा का? 300 रुपयाचा ITC रिव्हर्स करायला लावायचा कंपनीला? $300 काय करायचं, म्हणजे रिकवर करायचं 300 वर जीएसटी, ITC रिव्हर्स करायला लावायचा? व्हॉट डू यू थिंक, व्हॉट नीड्स टू बी डन? रिव्हर्स ITC. मग 300 रुपयाचे रिकवर केलं त्यावर जीएसटी नाही भरायचा? ITC रिकवर केला तर, ITC रिव्हर्स केला तर? व्हॉट टू डू तशा केसमध्ये? दोन्ही ऑप्शन आहेत साहेब. दोन्ही, कारण की दोन्ही रेव्हेन्यू न्यूट्रल आहेत, दोन्हीकडे 18% टॅक्स भेटेल गव्हर्नमेंटला, बरोबर आहे. आमचं असं, आम्ही ॲज अ प्रोफेशनल आम्ही असं ॲडवाइज करतो क्लायंटला की 300 रुपये तुम्ही रिकवर करता, इट्स अ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन, इन्कम येते,
300 वर जीएसटी भरा, 800 इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. इम्पॅक्ट सेमच आहे, 300 रिव्हर्स केलं तरी त्याचा आहे आणि 500 जरी केलं तरी सेमच आहे. ठीक आहे, परफेक्ट. तर लेट अस नाऊ प्रोसीड. भरपूरदा आपल्याला कल्पना असेल की कंपनीमध्ये कॅन्टीन असतं, बरोबर आहे. तिथे जे फॅक्टरी वगैरे असतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, आता ऑब्व्हियसली सॉफ्टवेअर कंपन्या तर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे बंदच आहेत वर्षभर झालं, पण फॅक्टऱ्या चालू आहेत. तर फॅक्टरीमध्ये काय होतं की जो कॅन्टीन केटरर असतो तो 95 रुपये 100 रुपयाला थाळी लावतो, पण एम्प्लॉईला जी ती थाळी असते ती फक्त 20 रुपयाला दिली जाते. तर पहिला प्रश्न, जर एम्प्लॉईकडून 20 रुपये रिकवर केले त्या थाळीचे, एम्प्लॉई रिकव्हरी 20 रुपये, तर त्या 20 रुपयावर जीएसटी भरायला पाहिजे का? म्हणजे कंपनीचं फूड रिकव्हरी जी आहे 20 रुपयाची, त्यावर जीएसटी भरायला पाहिजे का? येस ऑर नो? पण कितीवर, म्हणजे 20 वर भरायला पाहिजे का कितीवर, 100 वर? ऑन व्हॉट अमाऊंट, 20 और 100? 100 रुपये थाळीची किंमत आहे, कंपनी 100 रुपये खर्च करते आणि एम्प्लॉई कडून फक्त 20 रुपये घेते, तर जीएसटी कितीवर भरायला पाहिजे, 20 रुपये का 100 रुपयावर? 20 रुपयावर. 20 रुपयावर. ओके. जर आपण बघायला गेलो ऍक्च्युली लिगल प्रोव्हिजन, तर आपल्या सर्वांना लक्षात येईल की जे सप्लाय फॉर कन्सिडरेशन आहे ते टिपिकली अप्लिकेबल असतं कधी, जर समजा ट्रान्झॅक्शन अनरिलेटेड पार्टीमध्ये असले तर. रिलेटेड पार्टीमध्ये जर असले तर जे ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आहे ही तेवढी अमाऊंट कधीच कन्सिडर केली जात नाही. हे पण बघितलं जाते की वेदर बिकॉज ऑफ रिलेशनशिप द प्राइस इज रिड्युस्ड, आणि अशा केसमध्ये मार्केट व्हॅल्यूवर जीएसटी भरायला पाहिजे असा रूल आहे, रूल 28 मध्ये, बरोबर आहे. तर या केसमध्ये पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर रिलेटेड आहेत का. जर आपण सेक्शन 15 बघितलं तर आपल्या सर्वांना लक्षात येईल की सेक्शन 15 मध्ये जीएसटी ऍक्ट मध्ये पर्सनचं डेफिनेशन दिलेलं आहे, रिलेटेड पर्सनचं. तिथे म्हणलेलं आहे पर्सन शॅल बी डीम टू बी रिलेटेड इफ, आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 8 वेगवेगळ्या सिच्युएशन कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये सिरियल नंबर 3 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे इफ सच पर्सन आर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, म्हणजे जर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असाल तर ते लोक रिलेटेड पर्सन म्हणून ट्रान्झॅक्शन त्याच्यात ट्रीट केलं जाईल, आणि जर रिलेटेड पार्टीचं ट्रान्झॅक्शन असेल तर नॅचरली त्याच्यावर मार्केट व्हॅल्यूवर, ओपन मार्केट व्हॅल्यूवर जीएसटी पे करायला लागेल, आपल्याला सांगावं लागेल, बरोबर आहे. तर नरेंद्रजी, कुणालजी, दिनेशजी, निलेशजी, प्रतिभाजी, युअर राईट, जीएसटी त्यावर तुम्हाला 100 वरच पे करावा लागेल. परफेक्ट. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे आता वळू. आणखी त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचा आणखी एक पॉइंट आहे, जीएसटी खरंच अप्लिकेबल होईल का? कारण की जर आपण शेड्यूल 1 जर बघितलं जीएसटी लॉचं, त्यामध्ये एक प्रोव्हिजो दिलेला आहे, आणि त्या प्रोव्हिजो मध्ये काय म्हणलेलं आहे, गिफ्ट नॉट एक्सिडिंग 50,000 रुपीज इन अ फायनान्शियल इयर. म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनवर जर 50,000 रुपयापर्यंत तुम्ही एम्प्लॉईला गिफ्ट दिले तर त्यावर जीएसटी लागणार नाही. तर मी असं म्हणू शकतो का की मी तर 100 रुपये थाळी देतोय, बरोबर आहे, वर्षभर जर मी थाळी त्याला दिली एम्प्लॉईला तर टोटल अमाऊंट किती होते, 36,500, 365 दिवस इंटू 100, तर 36,500 अमाऊंट होते. मग 36,500 अमाऊंट झाली तर जीएसटी नाही अप्लिकेबल व्हायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो का? कारण की 50,000पेक्षा कमी अमाऊंट आहे. कारण की प्रोव्हिजन मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, प्रोव्हाइडेड दॅट गिफ्ट नॉट एक्सिडिंग 50,000 रुपीज इन व्हॅल्यू इन अ फायनान्शियल इयर बाय अन एम्प्लॉयर टू अन एम्प्लॉई शॅल नॉट बी ट्रीटेड एज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ. तिथे स्पेसिफिकली लिहिलं आहे त्याला सप्लाय म्हणून ट्रीट केलं जाणार नाही. तर मग 100 वर भरायला पाहिजे का काहीच भरायला नाही पाहिजे? मग हा प्रोव्हिजन वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? जर आपण प्रोव्हिजनची लँग्वेज बघितलं तर जसं दिनेशजीनं राईटली हायलाइट केलेलं आहे, प्रोव्हिजनची जी लँग्वेज आहे तिथं वर्ड वापरलेला आहे गिफ्ट, प्रोव्हाइडेड दॅट गिफ्ट, जी आपण थाळी देतोय
ते गिफ्ट नाहीये. गिफ्ट कोणतं असतं? बाबा दिवाळीला गिफ्ट देतो आपण, मिठाईचा बॉक्स, बरोबर आहे, बर्थडेला देतो, लग्नाला देतो, एखाद्या ऑकेजनला देतो आपण. ती दररोजच आपण थाळी देतो, त्याला खरंच गिफ्ट म्हणता येईल का? बरोबर आहे. आय डोंट थिंक सो दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ गिफ्ट. त्यामुळे त्या प्रोव्हिजोचा जो बेनिफिट आहे, आपण जे आता एक्झाम्पल डिस्कस केलं, फूड रिकव्हरी, कॅन्टीन रिकव्हरी, त्याला भेटणार नाही. तर त्यामुळे कोणाकडे पण तुम्ही ज्यावेळेस ऑडिट कराल, चेक कराल, तर काहीही रिकव्हरी असेल तर नक्की त्यावर आपल्याला जीएसटी अप्लिकेबल आहे का नाही चेक करावं लागेल, आणि जर असेल तर टॅक्सपेअरला भरायला कल्पना द्यावी लागेल. परफेक्ट. लेट अस नाउ गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्या सर्वांना एकलव्याची स्टोरी तर कल्पना माहीत असेलच. तर एकलव्य आपल्याला कल्पना असेल की एकलव्यासोबत जी पूर्ण सिच्युएशन होती, तर एकलव्याला ट्रेनिंग घ्यायचं होतं, बरोबर आहे, द्रोणाचार्यांकडून. पण त्याला त्यावेळेस द्रोणाचार्यांनी शिक्षण देऊ नाही शकले. तर त्यांनी द्रोणाचार्याचा, एकलव्यांनी द्रोणाचार्याचा पुतळा बनवला. आणि मी म्हणेल की त्यावेळेस त्यांनी डिस्टन्स लर्निंग, जसं आता आपण व्हर्च्युअल लर्निंग करतोय, तसंच प्रकारचे त्यांनी व्हर्च्युअल किंवा डिस्टन्स लर्निंग ऍक्च्युली घेतलं. आणि ज्यावेळेस द्रोणाचार्यांना ते कळालं की बाबा यांनी आमच्याकडून इनडायरेक्टली डायरेक्टली ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून, आणि महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाचाच विजय व्हावा यासाठी त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला होता. तर जीएसटीच्या एक्झाम्पलमध्ये, ट्रेनिंगमध्ये आपण ही गोष्ट का डिस्कस करतोय? तर बेसिकली ज्यावेळेस एखादी फॅकल्टी किंवा ट्रेनर ज्यावेळेस शिकवतो, तो फी रिकवर करतो. पण इथं फी जी आहे ही पैशामध्ये नव्हती घेतल्या गेली, तर काइंडमध्ये घेतल्या होती, पेनल्टी सारखी ती फी घेतली होती, बरोबर आहे. तर भरपूरदा असं रिअल लाईफमध्ये सुद्धा होतं की भरपूरदा एखादी अमाऊंट पेनल्टी म्हणून रिकवर केल्या जाते, फी म्हणून नाही रिकवर केली जात. भरपूरदा तुम्ही बघाल मायक्रोसॉफ्ट या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचे पायरेटेड लायसन्स काही काही सॉफ्टवेअर कंपन्या वापरतात. पण मायक्रोसॉफ्ट कंपनी किंवा मोठ्या कंपनी त्यांच्यावर पेनल्टी लावते, आणि मग ही पेनल्टी ते रिकवर करतात. तर अशा प्रकारची जी पेनल्टी रिकवर केली जाते, तर प्रश्न असा आहे की त्या पेनल्टीवर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का? कारण की कन्सिडरेशन काय असतं की तुमच्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट असतं, कॉन्ट्रॅक्ट असतं, आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण पेमेंट करतो, त्याला कन्सिडरेशन आपण म्हणतो, सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. इथं सप्लाय झालेला आहे पण कन्सिडरेशन काही नाही आहे. इथं जी अमाऊंट रिकवर केली जात आहे ती पेनल्टी म्हणून रिकवर केली जात आहे. तर पेनल्टीच्या केसमध्ये जर एखाद्या कंपनीने पेनल्टी रिकवर केली तर जीएसटी लागेल का? कारण की तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या कंपन्यांचे जीएसटी ऑडिट कराल, तुम्हाला लक्षात येईल की काही काही व्हेंडरकडून, काही कस्टमरकडून पेनल्टी म्हणून काही अमाऊंट रिकवर केले जातात. एम्प्लॉयकडून एखाद्यानं त्याचं व्हिजिट जे हे आहेत, आयडेंटिटी कार्ड हरवलं, एखादा काही डॅमेज केलं, काही केलं, तर त्याला पेनल्टी रिकवर केली जाते. या पेनल्टीवर मग जीएसटी लागेल का? सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन म्हणून ते ट्रान्झॅक्शन क्वालिफाय होईल का? जर आपण खरंच जर सेक्शन 7 आपण लक्ष देऊन वाचलं तर असं तुम्हाला लक्षात येईल की सेक्शन 7 मध्ये लिहिलेलं आहे, सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, सर्व्हिस ऑर बोथ सच ॲज, आणि त्या सच ॲज वर्ड नंतर त्यांनी 8 वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स वापरलेले आहेत. सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज अँड डिस्पोजल. हे 8च्या 8 जर आपण वर्ड बघितले तर हे पॉझिटिव्ह वर्ड आहेत. म्हणजे सेलमध्ये काय होतं की मी पैसे देतो आणि लॅपटॉप विकत घेतो. ट्रान्सफरमध्ये सुद्धा मी पैसे देतो आणि तो मला वस्तू ट्रान्सफर करतो. बार्टरमध्ये मी त्याला माझा पेन देतो, तो मला त्याची पेन्सिल देतो. एक्सचेंजमध्ये मी जुना टीव्ही देतो, ते मला नवीन टीव्ही देतात, बरोबर, आणि मी काही त्यांना पैसे देतो आणखी ॲडिशनल. लायसन्समध्ये मी कोणाला तरी माझं सॉफ्टवेअर वापरायचं लायसन्स देतो, किंवा रेंटलमध्ये मी माझी प्रॉपर्टी रेंटवर देतो, किंवा लीजमध्ये सुद्धा मी माझी प्रॉपर्टी लीजवर देतो. डिस्पोजलमध्ये मी माझा जो भंगार माल आहे, स्क्रॅप माल आहे, तो डिस्पोज करतो. तर या सगळ्या केसमध्ये 8 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, जर तुम्ही लक्ष देऊन बघाल तर या सगळ्या केसमध्ये आपल्या लक्षात येईल की बेसिकली या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटी पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी आहेत. पेनल्टी जी रिकवर केली जाते, जे एक्झाम्पल आपण घेतलं, एकलव्याचं घेतलं, किंवा सॉफ्टवेअर कंपनी एखादी पेनल्टी जी लावत आहे कोणावर, तर ह्या निगेटिव्ह सर्व्हिसेस आहेत. म्हणजे
तुम्ही करायला नव्हतं पाहिजे म्हणून मी अमाऊंट रिकव्हर करतोय. आय एम सेइंग दॅट यू आर नॉट रिक्वायर्ड or you are not needed, you are not supposed to use my software, but because you are using my software, I am leaving a penalty. I am leaving a penalty on you. मग अशा केसमध्ये जी पेनल्टी लावली जाते त्यावर जीएसटी लागेल का? कारण की जीएसटी लॉ मध्ये 8च्या 8 पॉझिटिव्ह वर्ड आहेत, निगेटिव्ह वर्डच नाही आहे जीएसटी लॉ मध्ये. कारण की सचाज नंतर जे 8 वर्ड आहेत त्याच्यामध्ये कुठे त्यांनी लिहिलेलं आहे की फॉर नॉट डुईंग समथिंग, फॉर नॉट डुईंग समथिंग इफ somebody is recovering some amount, म्हणजे एखाद्याने सॉफ्टवेअर बिना लायसन्सचं वापरलं म्हणून मी जर अमाऊंट रिकव्हर केली तर ती ऍक्टिव्हिटी कुठे कव्हर्डच नाहीये सेक्शन 7(1)A मध्ये. मग मला परत टॉलरेशनचा रेफरन्स घ्यावा लागेल, टॉलरेटिंग अँड ऍक्ट शेड्यूल 2 चा सिरियल नंबर 5E, आणि म्हणावं लागेल की पेनल्टीवर सुद्धा जीएसटी ऍप्लिकेबल होईल. पण प्लीज नोट करा सर्वांनी की एक सर्व्हिस टॅक्सचं मद्रासचं लार्जर बेंचचं एक जजमेंट आलेलं आहे ट्रिब्युनलचं रेपको होम फायनान्स मध्ये. या रेपको होम फायनान्सच्या जजमेंटमध्ये फॅक्ट असे होते की जी रेपको कंपनी होती, जर एखाद्याने होम लोन लवकर पे केलं तर त्याला प्री पेमेंट पेनल्टी लावायची, प्री पेमेंट चार्जेस किंवा प्री पेमेंट पेनल्टी. तर प्रश्न असा विचारला गेला सर्व्हिस टॅक्स रेजिम मध्ये की जी प्री पेमेंट पेनल्टी आहे त्या प्री पेमेंट पेनल्टीवर सर्व्हिस टॅक्स लागेल का? तर ट्रिब्युनलनं पूर्ण अॅनालाइज केलं आणि त्यांनी म्हणाले जे क्लोजर चार्जेस आहेत, प्री पेमेंट जे लोनचं केलं जाते, इट इज नॉट अ ऍक्टिव्हिटी फॉर अ कन्सिडरेशन. दिस अमाउंट विच इज बीइंग पेड, इट इज बीइंग पेड फॉर व्हायोलेशन ऑफ कंडिशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट and it is not being paid for as a consideration of the contract. तर त्यांनी म्हणलं जर एखाद्याने कंडिशन व्हायोलेट केली म्हणून जर मी काही पेमेंट केलं असेल so it is because of violation of that condition of the contract, so it is not a consideration. तर ट्रिब्युनलने या जजमेंटमध्ये कंडिशन टू द कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सिडरेशन फॉर द कॉन्ट्रॅक्ट या वर्डमध्ये डिफरन्शिएट केलं आणि सांगितलं की जर पेनल्टी म्हणून जर काही रिकव्हर केलं, प्री मॅच्युअरली जर तुम्ही एखादं होम लोन पे केलं, टर्मिनेट केलं, फोरक्लोजर चार्जेस पे केले, तर अशा केसमध्ये जी काही अमाऊंट पे केली जाईल त्यावर सर्व्हिस टॅक्स लागणार नाही. तर हे जे जजमेंट आहे प्लीज नोट करा, सर्व्हिस टॅक्सचं जजमेंट आहे, पण नक्कीच या जजमेंटचा जीएसटी लॉ मध्ये सुद्धा नक्कीच रेफरन्स असेल. त्यामुळे आपण ऍज अ ऑफिसर ज्यावेळेस पेनल्टी किंवा ह्या ज्या अमाऊंट आपण बघणार आहेत रिकव्हरी वगैरे मध्ये, तर नक्कीच हा आपल्या सर्वांना पॉईंट समोर येईल की पेनल्टीवर टॅक्स पेअरनं, म्हणजे बँकिंग कंपनी तुमच्याकडे क्लायंट असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल की बाबा फोरक्लोजर चार्जेस, प्री पेमेंट चार्जेस हे जे आहेत त्याच्यावर ते जीएसटी पे करतायत का नाही. तर पे नसेल करत तर आपल्या सर्वांना जे आपण सिरियल नंबर 5E आता बघितलं, बरोबर आहे, हे सिरियल नंबर 5E सप्लाय ऑफ अ सर्व्हिस अग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ऍक्ट ऑर टॉलरेट अन ऍक्ट, याचा रेफरन्स घेऊन बघावं लागेल की त्यांनी जीएसटी पे करायला पाहिजे का नाही पाहिजे. परफेक्ट. लेट अस प्रोसीड नाउ टू द नेक्स्ट पॉइंट. आपल्याला कल्पना असेल की काही काही इन्शुरन्स पॉलिसी असतात. फॉर एक्झाम्पल किंवा काही आग लागली, करेक्ट, तर अशा केसमध्ये काही अमाऊंट रिकव्हर केल्या जाते. इन्शुरन्स कंपनी त्यांना काही अमाऊंट देते, बरोबर आहे. इन्शुरन्स कंपनी आपल्या म्हणजे आपण इन्शुरन्स कंपनीकडून जेवढे वस्तू जेवढे जळाल्या त्यांचे पैसे रिकव्हर करतो. सिमिलरली लॉस ऑफ प्रॉफिट नावाचा पण एक कन्सेप्ट असतो, इन्शुरन्स असते. जर समजा कोरोनामुळे किंवा कशामुळे पण माझा बिझनेस जेवढा चालणार होता, मला जेवढं प्रॉफिट भेटणार होतं, ते जर माझं प्रॉफिट बिकॉज ऑफ दिस कोरोना माझं जर कमी झालं किंवा मला प्रॉफिट नाही झालं, तर इन्शुरन्स कंपनी ते प्रॉफिट भरून देते, म्हणजे जेवढी नुकसान भरपाई आहे तेवढी करून देते. तर जे इन्शुरन्स अमाऊंट जी भेटते एखाद्या पर्सनला लॉस ऑफ प्रॉफिटसाठी, तर प्रश्न असा आहे की या लॉस ऑफ प्रॉफिटसाठी जे इन्शुरन्स अमाऊंट भेटलेली आहे त्यावर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का नाही होईल. तर इन्शुरन्स जी अमाऊंट भेटलेली आहे त्यावर जीएसटी ऍप्लिकेबल होईल का नाही होईल. काय वाटतं आपल्या सर्वांना, इन्शुरन्स जे मनी रिकव्हर केलं त्यावर जीएसटी ऍप्लिकेबल असेल. समजा 1 करोड रुपये भेटलेले आहेत. आन्सर इज दत्ता जे म्हणतात नो, विजय जे म्हणतात नो. यू आर राईट, बिकॉज जीएसटी लॉ मध्ये शेड्यूल 3 मध्ये ऍक्शनेबल क्लेम
ला एक्सक्लूड केलेला आहे, म्हणजे ऍक्शनेबल क्लेमवर जीएसटी ऍप्लिकेबल होत नाही. का? कारण की ऍक्शनेबल क्लेम जे असतात दॅट इज अ क्लेम विच यू कॅन इनिशिएट अन ऍक्शन अगेन्स्ट इफ देर इज सम पर्टिक्युलर इव्हेंट. म्हणजे इन्शुरन्समध्ये काय होतं, जर लॉस झाला तर तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन पैसे रिकव्हर करू शकता. करेक्ट? तर त्यामुळे इट्स अ ऍक्शनेबल क्लेम. इट्स अ क्लेम अगेन्स्ट विच यू कॅन इनिशिएट अन ऍक्शन. दॅट्स वाय इट इज ऍक्शनेबल क्लेम. आणि टिपिकली ऍक्शनेबल क्लेम जे आहेत हे शेड्यूल 3 मध्ये सिरियल नंबर 6 मध्ये कवर्ड आहेत आणि त्यानुसार तुम्हाला त्यावर जीएसटी भरायची गरज पडणार नाही. बरोबर? तो ऑल ऑफ युअर राईट गिरीजी, जीएसटी ऍप्लिकेबल होणार नाही. लेट अस प्रोसीड नाउ टू द नेक्स्ट पॉइंट. आपल्याला कल्पना असेल की कधी कधी आता जसं लॉस ऑफ प्रॉफिट आहे तसंच एखाद्या वेळेस इन्शुरन्सच्या केसमध्ये कधी जाळ लागतो फॅक्टरीमध्ये, रॉ मटेरियल सगळं डिस्ट्रॉय होऊन जातं आणि त्यानंतर जे रॉ मटेरियल जे डिस्ट्रॉय झालेलं आहे ती अमाऊंट इन्शुरन्स कंपनी भरपाई करून देते. तर रॉ मटेरियल जे जळालं त्याच्याबद्दल जे इन्शुरन्स कंपनीने भरपाई करून दिली तर त्या इन्कमवर तर जीएसटी लागणार नाही, कारण की तो इन्शुरन्स क्लेम आहे, ऍक्शनेबल क्लेम आहे. पण दुसरं कोणतं आणखी इम्प्लिकेशन असेल का? तर फॅक्टरीमध्ये जाळ लागलं तर नक्कीच असणार आहे. जर इन्शुरन्स क्लेम तुम्हाला जर एखाद्या गुड्स लॉस्ट बद्दल भेटलेला असेल तर आपल्या सर्वांना बघावं लागेल सेक्शन 17(5)H मध्ये जर गुड्स लॉस जर झालेले असतात तर आपल्याला आयटीसी रिव्हर्स करावं लागतं. तर अकॉर्डिंगली जर एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा कुठे जर गुड्स डिस्ट्रॉय झालेले असतात तर भले इन्शुरन्स भेटला त्याच्यावर जीएसटी येणार नाही, पण जे गुड्स लॉस झालेले आहेत त्यावर नक्कीच आयटीसी रिव्हर्सल येईल. परफेक्ट. सो लेट अस प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. बरोबर आहे कुणालजी आणि दिनेशजी? नेटिंग ऑफ. काही काही ठिकाणी भरपूरदा ज्यावेळेस रिलेटेड पार्टी असतात काय होतं की त्या कंपन्यांमध्ये रिलेटेड पार्टीमध्ये, कारण की एकाच बिल्डिंगमध्ये त्या रिलेटेड पार्टी बसतात, दोन्ही कंपन्या एकाच त्याच कॉमन डायरेक्टरच्या असतात. तर ते काय करतात की बाबा मला तुला काही पेमेंट द्यायचंय आणि तुझ्याकडून मला काही पेमेंट द्यायचंय तर आपण नेट ऑफ करू. तर फॉर एक्झाम्पल मला इन्कम आहे रेंटल, माझं पूर्ण प्रॉपर्टी मी किरायाने घेतलेली आहे, 10 लाख रुपये मला किराया द्यायचा आहे त्या प्रॉपर्टी ओनरला, आणि मी माझी एक ग्रुप कंपनी सुद्धा माझी इथंच काम करते. तर त्या ग्रुप कंपनीकडून मी 3 लाख रुपये किराया रिकव्हर करतो. तर मी कसं दाखवतो, 10 लाख रुपये माझं पूर्ण एक्सपेंडिचर आहे, 3 लाख रुपये मी रिकव्हर केले तर मी माझं एक्सपेंडिचर नेट ऑफ करतो. म्हणजे मी किती रुपये दाखवतो, फक्त बॅलन्स शीटमध्ये 7 लाख रुपये. जर मी फक्त 7 लाख दाखवले तर ज्यावेळेस तुम्ही ऑडिट करायला ॲज अ जीएसटी ऑफिसर तुम्हाला कुठेच इन्कम दिसणार नाही आणि त्यामुळे त्या इन्कमवर जीएसटी पे होणारच नाही. तर आपल्या सर्वांना ज्यावेळेस आपण जीएसटी ऑडिट करू तर आपल्याला हे पण बघावं लागेल की बाबा एखादं नेट ऑफचं ट्रान्झॅक्शन आहे का. नेट ऑफचं म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर नेट ऑफ केलेलं आहे का. कारण की तसे सुद्धा काही सप्लाय असतात, इन्कम असतात जे नेट ऑफ करतं कोणी. अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये चुकीचं आहे, नेट ऑफ करायला नाही पाहिजे. आम्ही सुद्धा ॲज अ प्रोफेशनल सांगतो की नेट ऑफ करू नका, इन्कम वेगळं दाखवा, एक्सपेंडिचर वेगळं दाखवा. पण काही जण इंटेन्शनली म्हणा अनइंटेन्शनली म्हणा असं नेट ऑफ दाखवतात. तर अशा केसमध्ये आपण सर्वांनी एवढी कल्पना घ्यायला पाहिजे की बघायला पाहिजे नक्कीच रेकॉर्ड्समध्ये की कुठं नेट ऑफ झालेला आहे का. नेट ऑफ जर असेल तर नक्कीच अशा केसमध्ये जीएसटी लायबिलिटी ट्रिगर होऊ शकते जेवढं तुमचं इन्कम आहे त्यावर. कधी कधी आपल्याला कल्पना असेल की आपण फॉरेन कंपनी म्हणजे पॅरेंट कंपनी असते जी आउटसाइड कंट्री असते, अमेरिकेची वगैरे, युकेची, कुठेतरी दुबईची पॅरेंट कंपनी आणि इंडियामध्ये त्यांची सबसिडरी असते. तर ती सबसिडरी आहे कंपनी, त्याला पॅरेंट कंपनी काही एक्सपेंडिचर डेबिट करते, कधी डेबिट करते आणि कधी डेबिट करत नाही. जर डेबिट केलं तर नक्कीच आपल्याला कल्पना आहे सप्लायच्या डेफिनेशननुसार सेक्शन 7(1)A नुसार जसं नॉर्मल सप्लाय टॅक्सेबल होतो तसा 7(1)B नुसार इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर अ कन्सिडरेशन इज सब्जेक्टेड टू जीएसटी. म्हणजे जर मी काही इम्पोर्ट केली सर्व्हिस, बरोबर आहे, फॉरेन सर्व्हिस प्रोव्हायडरला मी काही पेमेंट केलं तर मला रिव्हर्स चार्जमध्ये जीएसटी भरावा लागतो. पण कधी कधी काय होतं की जी माझी रिलेटेड पार्टी आहे जी अमेरिकेत बसलेली आहे ते मला काही बिलच पाठवत नाही. त्यांना माहित आहे की मी जस्ट बिझनेस चालू केलेला आहे त्याच्यामुळे ते मला काही खर्च टाकतच नाही. मग जर त्यांनी मला काही खर्च टाकलाच नाही, डेबिटच नाही केला, त्यांनी इनकर केला, माझ्यासाठी खर्च केलाय पण त्यांनी मला खर्च डेबिटच नाही टाकला, तर प्रश्न येणार की
जीएसटी अप्लिकेबल होईल का नाही होणार. म्हणजे खर्च केलाय त्यांनी माझ्यासाठी, बट दे हॅव नॉट डेबिटेड दॅट अमाऊंट टू मी. तर अशा केसमध्ये जीएसटी अप्लिकेबल होईल का ना होईल. त्यांनी माझ्यासाठी काही खर्च केला इंडियामध्ये, पण त्यांनी मला डेबिट नाही केला तो खर्च. आन्सर इज यस. त्याचं रिझन काय आहे. तर शेड्यूल 1 मध्ये सिरियल नंबर 4, शेड्यूल 1 आपल्याला कल्पना आहे. शेड्यूल 1 इज सप्लाय विदाउट अ कन्सिडरेशन. तर शेड्यूल 1 मध्ये लिहिलेलं आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस बाय अ पर्सन फ्रॉम अ रिलेटेड पर्सन फ्रॉम आउटसाइड द कंट्री. म्हणजे रिलेटेड पर्सन जर आउटसाइड द कंट्री असेल आणि जर समजा त्यांनी काही सर्व्हिस दिली, भले इंडियातून पेमेंट नाही झालं तरी सुद्धा त्याला इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस मानल्या जाईल आणि त्यावर जीएसटी रिव्हर्स चार्ज मध्ये पे करावा लागेल. परफेक्ट. आता आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू फ्रेंड्स. सप्लायचं ज्यावेळेस आपण डेफिनेशन बघतो, सप्लायचं जे स्कोप बघतो, तिथे लिहिलं आहे फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. त्यानंतर लिहिलेलं आहे बाय अ पर्सन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. इथं वर्ड लिहिलेला आहे बाय अ पर्सन, पण इथं हे लिहिलेलं आहे का बाय अ पर्सन टू अनदर पर्सन. बाय अ पर्सन टू अनदर पर्सन असा वर्ड लिहिलेला आहे का. का लिहिलेला आहे फक्त बाय अ पर्सन. तिथे लिहिलेलं आहे फक्त बाय अ पर्सन. म्हणजे एकच पर्सन जरी असला तर आपण असं म्हणू शकतो का याचा अर्थ की एक जरी पर्सन असला तरी सप्लायचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. म्हणून आमचा असा अर्थ मिनिंग आहे किंवा आमचा असा अंदाज आहे की आपण तसं म्हणू शकणार नाही, कारण की सप्लाय फॉर अ कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशन मला कोणाकडून तरी यायला पाहिजे ना. याचा अर्थ मिनिमम 2 लोक पाहिजे सप्लायच्या ट्रान्झॅक्शन मध्ये. ते डिस्टिंक्ट पर्सन असले तरी चालेल, रिलेटेड असले तरी चालेल, डिस्टिंक्ट पर्सन असले तरी चालेल, पण 2 पर्सन मिनिमम पाहिजे. बरोबर आहे. तर बाय अ पर्सन फॉर अ कन्सिडरेशन इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस इट इज लायबल टू जीएसटी. तर प्रश्न असा येतो की आपल्याला कल्पना असेल की जे सोसायटी असतात, रेसिडेन्शियल वेलफेअर ऑर्गनायझेशन, म्हणजे आपण जे फ्लॅटची जी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, बरोबर आहे. त्या एका बिल्डिंगमध्ये समजा 25 फ्लॅट आहेत आणि हे सगळे फ्लॅटचे जे ओनर आहेत ते मेंबर आहेत. मेंबर 1, मेंबर 2, मेंबर 3, 25 मेंबर आहेत आपल्याकडे. हे सगळे मेंबर एकत्र येतात आणि एक रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन किंवा क्लब बनवतात. आणि नंतर जे काही कॉमन एक्सपेंडिचर असेल सोसायटीचा, वॉचमन ठेवायचा, क्लिनिंग करायची सोसायटीची, कलर द्यायचा, मेंटेनन्स करायचा सोसायटीचा, हे सगळं ते काम करतात. तर प्रश्न असा येतो की हे जे मेंबर आहेत, जे सोसायटीचे सगळे एकत्र येऊन क्लब किंवा सोसायटी फॉर्म करतात आणि कॉमन एक्सपेंडिचर करतात सगळ्यांच्या हितासाठी, तर या केसमध्ये क्लब हे मेंबरला काही सर्व्हिस देत आहे का. आणि क्लब आणि मेंबर हे वेगवेगळे लोक आहेत का. कारण की सगळे मेंबर एकत्र आले की आपण त्याला क्लब म्हणतो आणि सगळे मेंबर सेपरेट झाले की त्याला आपण इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणतो. बरोबर आहे. मग असं म्हणलं जाऊ शकतं का की मेंबर आणि क्लब हे दे आर वन अँड सेम पर्सन, दे आर नॉट 2 सेपरेट पर्सन. तर हा जो इश्यू आहे हा कलकत्ता क्लब लिमिटेडच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता सर्व्हिस टॅक्सच्या केसमध्ये. तर 2 टाईपचे क्लब असतात, एक आहे प्रोप्रायटरी क्लब आणि एक आहे मेंबर क्लब. मेंबर क्लब मध्ये सगळे मेंबर एकत्र येऊन क्लब बनवतात. तिथं कोणीही शेअर होल्डर नसतो, कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड दिला जात नाही, प्रॉफिट वगैरे काहीही डिस्ट्रीब्यूट केला जात नाही. तर अशा केसमध्ये कलकत्ता क्लब लिमिटेडमध्ये 2019 मध्ये सुप्रीम कोर्टानं, लार्जर बेंच सुप्रीम कोर्टचा होता, त्यांनी सांगितलं की वन कॅनॉट प्रॉफिट फ्रॉम वन सेल्फ. बेसिकली मेंबर आणि क्लब हे 2 वेगळ्या व्यक्ती नाहीत, तर ते एकच व्यक्ती आहे. आणि त्यामुळे क्लब आणि मेंबर यांच्यामध्ये कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं तर त्यावर जीएसटी अप्लिकेबल होणार नाही, त्यावर सर्व्हिस टॅक्स अप्लिकेबल होणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं 2019 ला. तर नॅचरली हे जजमेंट आल्यानंतर बऱ्यापैकी विवाद झाला, डिस्कशन झालं. त्यानंतर गव्हर्नमेंटला लक्षात आलं की बाबा सर्व्हिस टॅक्सचं जरी जजमेंट असलं, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असल्यामुळे सेम जजमेंट लोक जीएसटी मध्ये सुद्धा अप्लाय करतात. आणि म्हणून आपण बघितलेलं असणार आहे बजेट 2021 मध्ये सेक्शन 7 ला आता अमेंड केलेला आहे. 7(1) मध्ये AA नावाचा आता एक क्लॉज इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली लिहिलेलं आहे
notwithstanding anything contained in any law or judgment of any court, the person and its member or constituent shall be deemed to be two separate person. म्हणजे या दोघांना दोन वेगवेगळ्या प्रकारचं पर्सन त्यांनी मानलेलं आहे आणि दिलेलं आहे की त्यावर जीएसटी म्हणजे इफेक्टिव्हली अप्लिकेबल होईल. करेक्ट. ती स्पेसिफिकली अमेंडमेंट एवढ्यासाठी केली टू ओव्हरकम दिस जजमेंट ऑफ कलकत्ता क्लब लिमिटेड. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम, बऱ्यापैकी ट्रान्झॅक्शन बघितले, बरोबर आहे. आता काही मिसलेनियस ट्रान्झॅक्शन बघू आणि आपण सर्वजण हे अशा प्रकारचे भरपूर ट्रान्झॅक्शन जीएसटी ऑडिट मध्ये बघणार आहात आणि तुम्हाला सर्वांना डिसिजन घ्यावा लागेल की बाबा याच्यावर जीएसटी अप्लिकेबल होईल का नाही. भरपूरदा तुम्ही बघाल की काही काही टॅक्सपेयर त्यांच्या व्हेंडरकडून वॅट अमाऊंट रिकव्हर करतात की बाबा त्यांनी सेल टॅक्स त्यावेळेस पे नव्हता केला म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचं डिनाय झालं वॅट असेसमेंट मध्ये, तर ती अमाऊंट रिकव्हर केली जाते. तर त्या वॅट अमाऊंट रिकव्हरीवर जीएसटी अप्लिकेबल होईल का, काय वाटतं आपल्याला? कारण की तुम्ही J1 J2 मॅच नाही होत म्हणून 5 लाख रुपये रिकव्हर केले टॅक्सपेयर कडून. टॅक्सपेयर काय करतो, जातो त्याच्या व्हेंडर कडून त्याने 5 लाख रुपये रिकव्हर केले इंटरेस्ट पेनल्टी सहित. 5च्या ऐवजी 7.5 रिकव्हर केले. चला, तर त्या 7.5 लाखावर जीएसटी येईल का? तर प्रतिभा मॅडम म्हणतात नाही. एनी अदर आन्सर? नो. आपण त्याला टॉलरेशन ऑफ एन ऍक्ट म्हणू शकतो का? हा तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला पाहिजे, बरोबर आहे. कारण की जर त्याला टॉलरेशन ऑफ एन ऍक्ट म्हणलं तर जीएसटी लायबिलिटी ट्रिगर होईल. जर तुम्ही ॲज अ प्रोफेशनल मला विचाराल तर नक्कीच आमचा असा व्ह्यू आहे की त्यावर जीएसटी अप्लिकेबल होणार नाही, कारण की ती वॅट अमाऊंट आहे जी त्या पर्सनने दिली नव्हती. माझं इनपुट टॅक्स क्रेडिट झालं, रिकव्हर केलं डिपार्टमेंटनं म्हणून मी ती रिकव्हर केलेली आहे. तर परसे आमचा असा व्ह्यू आहे की त्यावर जीएसटी अमाऊंट येणार नाही. देयर इज नो सप्लाय फ्रॉम द पर्सन हु इज रिकव्हरिंग टू दॅट वेंडर. करेक्ट. त्यानंतर क्रेडिटर राईट ऑफ. तुम्ही भरपूरदा बघाल की काही काही कंपन्या असतात बाबा क्रेडिटर राईट ऑफ करतात की 5 लाख रुपये कोणाला द्यायचे होते पण ते राईट ऑफ करून टाकले. तो माणूस म्हणतो मला नाही दिले तरी चालेल. पण तशा केसमध्ये 5 लाख तुम्ही राईट ऑफ करून टाकले, तुमचं इन्कम झालं ते, त्यावर जीएसटी पेएबल असेल का? आमचा असा व्ह्यू आहे की क्रेडिटर राईट ऑफ वर जीएसटी येणार नाही. कॉर्पोरेट गॅरंटी हा सगळ्यात एक महत्त्वाचा विषय आपण सर्वांनी मला वाटते नोट करून घ्या. कॉर्पोरेट गॅरंटी भरपूरदा रिलेटेड कंपन्यांमध्ये, ग्रुप कंपन्यांमध्ये पॅरेंट कंपनी जी असते इंडियामध्ये किंवा बाहेरची, ती कॉर्पोरेट गॅरंटी देते. कॉर्पोरेट गॅरंटी देते आणि त्या कॉर्पोरेट गॅरंटी म्हणजे लोन वगैरेसाठी दिली जाते आणि त्या कॉर्पोरेट गॅरंटीची काहीही अमाऊंट डेबिट केली जात नाही आपल्या रिलेटेड पर्सनला. आणि जर कॉर्पोरेट गॅरंटीची अमाऊंट डेबिट नाही केली तर नॅचरली ते जीएसटी किंवा काही भरत नाही त्याच्यावर. पण कॉर्पोरेट गॅरंटी जर दिलेली असेल तर इट्स अ सर्व्हिस. आणि जर ती सर्व्हिस असेल तर त्यावर जीएसटी यायला पाहिजे असं सर्व्हिस टॅक्सच्या काही काही केसेस बुक झालेल्या आहेत. इव्हन जीएसटी मध्ये सुद्धा असे काही इश्यू आयडेंटिफाय झालेले आहेत. आणि तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल काही काही केसमध्ये कॉर्पोरेट गॅरंटीवर सर्व्हिस टॅक्स जो डिमांड केलेला आहे सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटनं 5 वर्षाचा, तो 125 करोड एका कंपनीवर डिमांड केलेले त्यांनी, 125 करोडची. तर कॉर्पोरेट गॅरंटी हा खूप मोठा विषय असू शकतो रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन मध्ये. तर नक्कीच आपण सर्वांनी बघायला पाहिजे तो. त्यानंतर मला वाटतं जवळपास सर्व पॉईंट आपण हे कव्हर केलेले आहेत. सो नाउ लेट अस प्रोसीड फॉर क्लोजर. आता आपण काही प्रश्न आणि उत्तरं पार्टिसिपंट जे असाल तर ते कव्हर करू आणि नसेल तर लेट अस प्रोसीड टू गो फॉर लंच. यस, मग ते रंजनजींचा प्रश्न आहे, व्हॉट हॅपन्स इफ जीएसटी नॉट कलेक्टेड इनवॉइस बट पेड. रंजनजी, जर जीएसटी कलेक्ट नाही केला पण जर समजा तो मंथली पेएबल होता तर मला वाटतं इंटरेस्ट अप्लिकेबल होईल. जरी त्यांनी एंडला पे केला तर टाइम ऑफ सप्लायचं व्हायोलेशन झालेलं आहे सेक्शन 12(13)चं. तर तुम्ही एकदा जर पे केला तर मंथली जर पेएबल असेल तर तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगायला लागेल टॅक्सपेअरला.
आणि त्याला इंटरेस्ट द्यावा लागेल मग गव्हर्नमेंटला अकॉर्डिंगली त्या डिलेवर. आय होप रणजितजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. नेक्स्ट. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? आजचा जो आपला टॉपिक होता त्याच्या संदर्भामध्ये सप्लाय वगैरेच्या रिलेटेड जर असेल तर आपण प्रश्न घेऊ, नसेल तर देन विल प्रोसीड टू क्लोज द सेशन. आय होप मागच्या फ्रायडेची जी प्रेझेंटेशनची कॉपी होती आपल्या सर्वांना भेटलेली आहे आणि यावेळेस सुद्धा जी प्रेझेंटेशनची कॉपी आहे मी आपल्या सर्वांना शेअर करेन. So thank you all. Thanks Deshmukh sir. Thanks everybody for this wonderful opportunity given to us to share our views on this interesting topic of supply. We look forward to interact with you again in the next session. So thank you all. Thanks. आणि thank you. Thanks for a wonderful interaction पण मला वाटते बऱ्यापैकी लोकांनी पार्टिसिपेट केलं, छान प्रकारे प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. सो थँक्स एव्हरीवन. धन्यवाद प्रश्न माहुरे आहेत साहेब. का? अतिशय हो सर. प्रश्न कोणाला विचारायचे आहेत का आपण कन्क्लूड करायचंय? सर बहुधा नाही आहेत मला वाटतं, आपण कन्क्लूड करूया. बिलकुल, चालेल. बिलकुल. धन्यवाद माहुरे सर वन्स अगेन, की तुम्ही नेहमीच आम्हाला खूप चांगलं आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन देता आणि अतिशय सोप्या भाषेत सर आपण नेहमी समजावता. थँक्स अ लॉट अगेन सर. थँक्यू. थँक्स. आजचं सेशन आपण इथेच संपवतोय. धन्यवाद.